उत्पादन की साठे? साठे. बरोबर आहे. 20% म्हणलं तर 21% म्हणलं तर काय? 21% म्हणलं तर 9% म्हणलं तर किती? चुनखडी म्हणलं तर 15% म्हणलं तर 15% म्हणलं तर 10% म्हणलं तर 21%. 21%. मग मॅंगनीजचा आढळ बघितलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होता रे? भंडारा, भागो सिंधू, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर. विसरायचं नाही, प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. मग मॅंगनीजच्या साठ्याबद्दल जर बघितलं तर भंडाऱ्यामध्ये आहे का? एखादं ठिकाण सांगता येईल का? होतं तुमचं परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. बॉक्साईट म्हणलं तर मित्रांनो कुठं आढळ दिसतोय बॉक्साईटचा? सांगा. संपूर्ण कोकण. जर खनिज संपत्तीचं केंद्रीकरण म्हणलं तर महाराष्ट्राच्या किती टक्के क्षेत्रावरती आहे? 12.33% क्षेत्रावरती काय दिसतं आपल्याला? खनिज संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं दिसतं. त्यातही जर म्हणलं तर मित्रांनो प्रामुख्याने कोणत्या दोन भागामध्ये दिसतं रे? कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र. बरोबर एक. आणि दुसरं म्हणलं तर पुढं पूर्व विदर्भ. परीक्षेच्या दृष्टीने विसरायचं नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. समजलं का? बॉक्साईटच्या संदर्भामध्ये मग साठ्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडतं रे? शाहूवाडी, राधानगरी, चंदगड. आठवते का? लक्षात ठेवायचं. पालघरमध्ये कोणत्या टेकड्यांमध्ये बॉक्साईट सापडतं? कोणत्या? तुंगार टेकड्यामध्ये काय सापडतं आपल्याला? बॉक्साईट सापडतं. जर आपण रायगडमध्ये बघितलं तर रायगडमधल्या कोणत्या तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडतं रे? रोहा, मुरुड, श्रीवर्धन आहे का? महाड आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. महाराष्ट्रातील निर्यातक्षम बॉक्साईटचे साठे कुठल्या जिल्ह्यात दिसतात? कोणत्या? रायगड जिल्ह्यामधले महत्वाचे साठे आहेत. पेपरच्या दृष्टीने प्रश्न विचारला जातो. एकतर परीक्षेला प्रश्न तुम्ही बघितले की डायरेक्ट जोड्या लावायला प्रश्न आहे का जिल्हे आणि खनिजांच्या संदर्भात? तर सगळ्यात जास्त आतापर्यंत प्रश्न तेच आहे, जिल्हा आणि खनिज जोड्या लावायला विचारलं जातं. पण आता नवीन पॅटर्न मध्ये जर गेलं तर नवीन काही प्रश्न असे पण यायला लागले. एका बाजूला काय देतात? खनिज देतात, दुसऱ्या बाजूला त्याची खाण देतात. काय देतात? खाण. आणि मग जोड्या लावायला तशाही पद्धतीने प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं. ओके. सो हे सगळं झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट जाणार आहे मित्रांनो. मॅंगनीज झाले का आपलं सगळ्याच्या सगळं? महाराष्ट्रात किती टक्के साठे? किती टक्के रे? उत्पादन म्हणलं तर, जिल्हे म्हणलं तर भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर. उत्पादन कशासाठी वापरतात? उपयोग काय याचा मॅंगनीजचा? 95% उत्पादन कशामध्ये वापरतात? लोह पोलाद मध्ये वापरतात. ध्यानात ठेवायचं. बॉक्साईट म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यातून कोणतं खनिज निघतं रे? म्हणजे धातू. कोणता धातू? साधारणतः 80% बॉक्साईट कशासाठी? ऍल्युमिनियम निर्मिती. आणि 20% राहिलेलं सिमेंट आणि लोह पोलाद. विसरायचं नाही. संपूर्ण कोकणामध्ये याचा आढळ आहे का? आणि मित्रांनो दक्षिण महाराष्ट्रातले तीन जिल्हे कोणते कोणते? कोल्हापूर, सातारा, सांगली. विसरायचं नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं लोह खनिजाचे किती टक्के साठे? 20%. याच्यामध्ये ध्यानात ठेवायला सांगितलं होतं आपण. ट्रिक काय होती? नाचग, सिंधू, गोंदिया. बरोबर. ना म्हणजे, च म्हणजे, ग म्हणजे, सिंधू म्हणलं तर, आणि भंडारा, गोंदिया. त्याच्यामध्ये गोंदिया लक्षात ठेवायचं. प्रामुख्याने याचा उपयोग कशामध्ये केला जातो? लोह पोलाद. बाकी त्याच्यानंतर झालं होतं ना लोह खनिजानंतर एवढं झालेलं होतं. त्याचं उत्तर काय प्रत्येकाला माहिती. किती टक्के असायला पाहिजे इथं? 12.33. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे का? मग एकट्या महाराष्ट्रात एकूण उत्पादनातला 40% साठा कोणत्या खनिजाचा? लोह खनिज म्हणलं तर, बॉक्साईट म्हणलं तर. हे असलं चुकल का? आता एक किरकोळ आहे मित्रांनो, पण कधी प्रश्न येऊ द्या तर तुमच्यासाठी तो फुलटॉस असेल. फक्त फुलटॉसवर बोल्ड नाही व्हायचं. हा, बऱ्याच वेळा काय होतं? फुलटॉस वरती बोल्ड पण होतं ना, त्याच्यामुळे फुलटॉस हाय फुलटॉस असला तर कधी कधी मित्रांनो नो बॉल पण असतो. बरं का? लक्षात ठेवायचं. काय होतं असं कधी कधी तुम्हाला येतं आणि तुमचं बरोबर असतं नेमकं तोच प्रश्न होतो. होतं का असं कधी? मॅंगनीज म्हणलं तर 20, लोह खनिज म्हणलं तर चुनखडी, बॉक्साईट, क्रोमाइट 10. विसरता कामा नाही. ओके. बाकी वरोरा तालुक्यामध्ये मित्रांनो पिंपळगाव टेकडी येते लोह खनिज सापडतं. बरोबर आहे का? 15 काय जातं? काय जातं? दगडी कोळसा की लोह खनिज. आणि मॅंगनीजचा एकूण साठा किती टक्के? 40% आहे. चुकल का ते? पुढं बॉक्साईटचा मुख्य वापर ऍल्युमिनियम उत्पादन. बरोबर आहे का? बॉक्साईट, सिमेंट, लोखंड, पोलाद उत्पादनात वापरतात. बरोबर आहे का? 1/5 भारताचं बॉक्साईटचं उत्पादन महाराष्ट्रात होतं. कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी येथे आढळतं. चांगल्या प्रतीचे साठे आहेत. लोह खनिजाचं विचारलं एकूण साठ्या पाहिजे तर काय उत्तर पाहिजे? काय पाहिजे? मग सेम असं पॅटर्न मध्ये मॅंगनीज आलंय का 40 वर? मग उद्या बॉक्साईट येईल का? ध्यानात ठेवायचं. उद्याच्याला क्रोमाइट येईल. किती टक्के क्रोमाइट? कायनाइट म्हणलं तर, चुनखडी म्हणलं तर. उद्या अशाही पॅटर्न मध्ये प्रश्न गेला तर चुकायला नको. कळलं? ध्यानात ठेवायचं आहे. सो खनिज संपत्तीचं मुख्य क्षेत्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे येईल का? बरोबर आहे का? फक्त इथे एक गोष्ट चेक करायची. इथं कधी कधी नाही म्हणतात. काय म्हणतात? खालीलपैकी खनिज संपत्तीचे क्षेत्र नाही. मग तुमच्या डोक्यात काय असतं? आहे. मग तुम्ही तडाखा काय आणणार याच्यावर? बरोबर. आणि जोच तो पर्याय असणार बडवाला आहे. याच्यात नसेल याच्यात आहे. हे बघा. मग उत्तर काय राहणार? 2. आणि आपण काय निवडणार? हे सिली मिस्टेक होतात बरं का. हे फक्त काय करायचं? वाचताना नीट वाचायचं. जर इथं वाचताना चुकला तर लग्नाआधी विधवा करण्याचा कार्यक्रम. कळलं? इथं नाही. म्हणजे काय विचारलं तेच जर चुकलं तर खाली काय निवडायचं कळणार आहे का? समजतंय का? त्याच्यामुळे इथं वाचताना कधी चुकायचं नाही. प्रश्न काय विचारलं हे व्यवस्थित बघत राहायचं. आणि कधी पण प्रश्न सोडवत असताना असा गोल करत राहायचं जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येतं इथं खनिज कोणतं दिसते? बॉक्साईट. आणि आहे नाही म्हणजे असेल ते. कळलं? क्रोमाइट नाही झालं आपलं. याचं उत्तर काय येईल? काय असेल? उद्या अशा पद्धतीने खनिज वेगवेगळ्या पद्धतीने टाकून देतील नकाशामध्ये. तो पण प्रश्न विचारला जाईल. याचं उत्तर येईल वरचं काय? कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. बाकी लोखंड निर्मितीसाठी काय वापरतात? मॅंगनीज. झाले वाटतं ना प्रश्न? ठीक आहे. तुम्हाला आता पाठ झाले तर झाले का पाठ? हुशार झाले तुम्ही. 90 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. हा नाही झालेला लगेच लावायचं.
ठेवायचं. मॅंगनीज म्हणलं काय भागो सिंधू भागो सिंधू भागो सिंधू ना गाया. थोडी आहे का याच्यात? लगेच बाजूला टाकायचं. याच्यामध्ये येऊ शकतं पण इथं शब्द कोणता आहे? इथं थोडी येईल का? म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 3 नंबर. समजते का? म्हणजे उद्या तशाही पद्धतीने मग इथं मॅंगनीजच्या ऐवजी लोखंडीच असेल. बरोबर. लोखंडी झाल्यानंतर तुम्हाला जिल्हे क्लिअर आहे का? लगेच उत्तर आलं पाहिजे. उद्या बॉक्साईट आलं तरी कधीच नाही चुकणार, कारण बॉक्साईट काय झालंय डोक्यामध्ये परफेक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे ते चुकण्याचं काही सुद्धा कारण नाही. ओके, तर प्रश्न चुकू नका. वरचा झालेला नाही, खालचा सोडवताय. 117 आलेला आहे पेपरला आता रिसेंटली. महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. सांगली दिसेल का रे? धुळे नाशिक दिसेल का? अकोला यवतमाळ दिसेल का? पण जवळचा पर्याय कोणता दिसतोय? भागवत सिंधू नागायामध्ये रत्नागिरी दिसतोय सिंधुदुर्ग जवळचा. तर उत्तर काय निवडू शकता तुम्ही? 3 नंबरचं निवडू शकता. उत्तर निवडायचे. झालं की याच्यात 3 खनिज का 2 झाले? नाही झालं. मॅंगनीजचं काय असेल रे? काय असेल? बॉक्साईट अजून व्हायचे ते, त्याच्या पण हा प्रश्न ह्याच झालेला आहे. हा सोडव. यातले 2 झालेत ना? 2 झाले, अजून 2 व्हायचे. लोहखनिज कुठं दिसतंय? लोहखनिज दिसतंय कुठं? काय उत्तर येईल? एकच येते मला उत्तर येते. काय बघितलं रे इथं? काय बघितलं? इथं बॉक्साईट बघितलं. मग बॉक्साईट कुठं दिसतंय? कोल्हापूर सातारा. मग 1 ला काय यायला पाहिजे? का बला 1 3 यायला पाहिजे? मग बला 3 एकच ठिकाण दिसते का? वेगळं बघायची गरज लागली का? मग लोहखनिज तुमचं आहे का? चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आहे का? काय कोणती ट्रिक आहे? नागद सिंधू गोंदिया बरोबर आहे काय? 3 लक्षात ठेवायचं. समजलं? बाकी बघायचं आपल्याला. चला वरचं सोडवताय लोहखनिजवाला. झालाय लोहखनिज. काय उत्तर येईल? चंद्रपूर गडचिरोली भंडारा सिंधुदुर्ग. चुकू नका. झालेलं आहे सगळं. प्रत्येकाला उत्तरही आली पाहिजे, ध्यानात ठेवा. ओके, चला. आत्ताच्या मेन्सला आला, 22च्या 2022च्या मेन्सला आलेला प्रश्न. काय उत्तर येईल? हो, उत्तर काय येईल? हो दादा, उत्तर काय येईल? हा, 1 ना. तिकडे काय पाठीमागं काय नाही, इकडे बघ. हा, घेतले जात नाही विचारले. काय विचारले? कोल्हापूर सांगली ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे का? बघ गड येईल का? येणार काय नाही. मग चंद्रपूर आणि गडचिरोली. 1 नंबर उत्तर यायला पाहिजे. समजलं का? तर जाऊया मित्रांनो, पुढचं खनिज आहे. फक्त लोहखनिजाच्या संदर्भातल्या खाणी लक्षात ठेवा, कारण कधी कधी खाणींवरती प्रश्न येतो. बरोबर. बॉक्साईट मधल्या कोल्हापूर मधली ही खाण पण लक्षात ठेवा बरं का. उदगिरी एका पेपरला आली होती. रांगेवाडी, धनगरवाडी, मोगलगड, मानबेट, नगर तासवाडी आणि कासारवाडा. हे का करायचं ते सांगतो, कारण आयोग आता काय करतोय, डिरेक्टली खाणींवरती प्रश्न विचारला जातोय. मग तिथं मात्र तुमचं अवघड नको व्हायला. कळलं? तर कोल्हापूर मधल्या कोणत्या उदगिरी, रांगेवाडी, धनगरवाडी, मोगलगड, मानबेट, नगर तासवाडी, कासारवाडा. तुमच्या नोट्स मध्ये कोल्हापूर आहे सगळं लिहिलेलं, त्याच्या खाली फक्त ऍड करा. हे तुमच्या नोट्स मध्ये आहे, बॉक्साईटच्या याच्यात बघा आहे का? हा, त्याच्यात ऍड करून घ्या. प्रत्येकाने ऍड करा. उदगिरीवरती जोड्या लावायला आता डिपार्टमेंटला प्रश्न होता. कधी कधी जिल्हा विचारला जाऊ शकतो, नाही तर कधी कधी खनिज विचारला जाऊ शकतं. दिसते का? उदगिरी, रांगेवाडी, धनगरवाडी, मोगलगड, मानबेट, नगर तासवाडी आणि कासारवाडा. हा हा, ड आहे, लक्षात ठेव. ते म्हणते सगळीकडे ड आहे. रांगेवाडी, धनगरवाडी, मोगलगड, नगर तासवाडी, हा वाडा. हा, तसं वाडा, वाडी, गड आहे. कसंही ध्यानात ठेव. तुला आलं पाहिजे, फक्त कधी आला प्रश्न चुकून तर. लिहिताय का? जाऊ पुढं. झालं नाही झालं लगेच. लिहा की पटापटा. आपलं उरकाना माहिती आहे का? कधी आपल्या उरकून आपला भारत घ्यायचा आहे. भारतात तर मला वाटतं 3 महिने लागतील मग शिकायला भारत. तिथं तर 4 वेळा म्हणतील, सर थांबा आम्हाला सांगा परत. तिथं तर लय जड आहे. हिंदी बिंडिया जायचं का हिमालयात? हा, बर्फात कुणाला तरी बर्फ फिपण मारायचा. एवढ्या जोरात मारायचं ते हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे. स्नोफॉल वगैरे लक्षात ठेवा बरं. शेवटपर्यंत ध्यानात ठेवायचं. आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित मायभूमी आम्ही खुले कशाला. नाही तर कसं माहितीये का, कधी कधी आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, घरच्यांना आठवायचं आणि कामाला लागायचं. वेळ घालू नका. वेळ तुमच्या हातात. सगळ्या गोष्टी झाला. चला डायरेक्ट जाऊया मित्रांनो. लोहखनिजावरती आलो होतो आपण. तर लोहखनिजाच्या संदर्भामध्ये चर्चा करता तुम्हाला फक्त खाणी लक्षात ठेवायच्यात. कळलं? चंद्रपूर जिल्ह्यामधली खाण कोणती आली होती रे? पिंपळगाव टेकडी. बरोबर आली होती का? त्याच्यानंतर गडचिरोली मधली सुरजागड, भामरागड लक्षात ठेवा. गोंदियामधली खुर्सीपारा सुद्धा जोड्या लावायला आलेली आहे. नागपूरमध्ये भिवापूर तालुका असेल. हा, वेंगुर्ला तालुक्यामधलं रेड्डी तुमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण रेड्डीमधून काय निर्यात करतोय आपण जपानला? हा, किती वेळा प्रश्न आला हा? 4 वेळा प्रश्न आलेला आहे. कोणतं खनिज निर्यात करतो? लोहखनिज. तो रेड्डी बंदर महत्वाचा आहे. महाराष्ट्रातली प्रमुख 2 मुख्य बंदर कोणती रे? JNPT आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट. लक्षात ठेवायचं. JNPT नावासेवा आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळतंय का? लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. किती जपानला लोहखनिज निर्यात केलं जातं रेड्डी बंदरामधून. ओके, सो टाका, आसोली, आजगाव, शिरोडा, नानोसा विसरायचं ना, वेंगुर्ला. बाकी सावंतवाडीमध्ये तळोणे, किन्हाळा, कवठाणी, सातोली आणि नळेवाडी. कधी हे तुम्हाला देईल मी, ते तुम्ही वाचून घ्या फक्त. का कधी कधी आता काय झालं माहिती आहे का, आयोगाकडे प्रश्न खूप सारे विचारून झालेत. मग आयोग डायरेक्ट कशात जायला लागले? खाणींवरती. मग खाणींमध्ये थोडंसं काय होतं, कठीण होऊन जाते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. हो का? तुला पाहिजे का मी किती वेळा प्री पास झालोय? हा, तू जेवढ्या परीक्षा दिल्या असतील तेवढा मी प्री पास आहे. हा, नाही खरं आहे. त्याच्यापेक्षा डबल असतील पण कमी नसतील. राहिले ना ते? MHLA झाले का बाबांनो?
मॅग्नेटाईट, त्याच्यानंतर लिमोनाईट, सिडेराईट. हा एमएच. सर्वात उच्च दर्जाचं म्हणलं तर कोणतं? मॅग्नेटाईट. लक्षात ठेवायचं, पेपरला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, समजलं? त्यांना तेव्हा आलं पाहिजे, जमलं पाहिजे. लोहार डोंगरी खान मग कुठे यायला पाहिजे रे? पुढं लोखंडे, ज्याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे आलं पाहिजे. हा सोडवा. चंद्रपूर म्हणलं तर सांगा. चंद्रपूर किती? आसोला कुठं होतं? आसोळा इथे. आसोला म्हणलं तर कुठं होतं? नागपूर म्हणलं तर पुढं गोंदिया, पुढं आणि गडचिरोली म्हणलं तर सुरजागड. इथं तुमचं उत्तर कशावरती येत होतं? वेगळं बघायची गरज नव्हती, पण भविष्यात हा प्रश्न कठीण जाऊ शकतो. कारण तुम्हाला काय येतंय? सुरजागड येते, सुरजागडवर येणार का उत्तर? हा प्रश्न टॅकल होणार, पण भविष्यातले प्रश्न डिटेलमध्ये जाणार. मग याच्यामध्ये आता कोणता विचारलाय? आसोला, खुर्सीपार आणि मग गडचिरोली मधला वेगळा काहीतरी देणार आणि प्रश्न विचारतात. तिथं मात्र काय होतं? मग कठीण जातं. हे प्रश्न जुना म्हणलं तर सोपं आहे. काय उत्तर यायला पाहिजे बाबांनो? एक नंबरचं उत्तर यायला पाहिजे. सो लोहखनिज उत्पादनाच्या संदर्भात ध्यानात ठेवा. हा प्रश्न दिसतोय 4 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आला आहे. टॅक्स असिस्टंट 2017. काय पाहिजे? मॅग्नेटाईट, हेमेटाईट येईल का? लिओनाईट, सिडेराईट येईल का? लिग्नाईट, हेमेटाईट येईल का? काय असायला पाहिजे? आणि पर्याय बरोबर आहे. कळलं का? लिमोनाईट पाहिजे होती. ओके. सो त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे तो म्हणजे मित्रांनो खनिज म्हणलं तर चुनखडी. टायटल त्या महत्वाचं आहे, चुनखडी. महाराष्ट्रामध्ये साधारणतः म्हणलं तर मित्रांनो किती टक्के साठे रे? देशातील चुनखडीच्या साठ्यांपैकी, एकूण साठ्यांपैकी 9% साठे महाराष्ट्रामध्ये आहे. किती टक्के साठे आहेत? 9% आहेत. आणि उत्पादन जर बघितलं मित्रांनो तर देशातल्या उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते? 2% उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. लक्षात ठेवायचं. चुनखडीचा उपयोग आपण कशामध्ये करतोय? आता सिमेंटमध्ये. अगोदर कशामध्ये केला जायचं? मोठ्या संख्येने बांधकामामध्ये केला जायचा. चुन्याची बांधकामं बघितली असेल, ऐतिहासिक बांधकाम हे असणारा. हा कशासाठी केला जायचा? तुला फक्त तंबाखू आणि चुना, तो चुना माहित असेल, मग दुसरा चुना नसेल माहिती. का चुन्याचा उपयोग कशामध्ये केला जायचा? बांधकामामध्ये केला जायचा. लक्षात ठेवायचं. घर बांधणीमध्ये चुन्याचा वापर केला जायचा. सो देशातले एकूण साठे म्हणलं तर महाराष्ट्र साठे किती आहे? 9% साठे. महाराष्ट्र साठे म्हणलं तर 9% आणि उत्पादन म्हणलं तर 2%. लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर बघितलं चुनखडी आलं तर तुम्हाला 2 जिल्हे जास्त माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामधला पहिला जिल्हा ज्याच्यामध्ये चुनखडीचे प्रचंड साठे आहेत तो म्हणजे यवतमाळ. कोणता? नंबर 1 ला कोणता लक्षात ठेवायचा? यवतमाळ. आणि दुसऱ्या क्रमांकाचा म्हणलं तर कोणता आहे रे? चंद्रपूर. यवतमाळ आणि चंद्रपूर मित्रांनो अतिशय महत्वाचे 2 जिल्हे आहेत की जिथं काय दिसते आपल्याला? चुनखडी दिसते. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चुनखडी आहे, नांदेडमध्ये सुद्धा चुनखडी आहे, धुळ्यामध्ये आहे, नगरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. पण मित्रांनो बाकीच्या ठिकाणी सापडणाऱ्या आहे थोडीशी हलक्या दर्जाची आहे. पण इथं जी सापडते चुनखडी ते कोणते कोणते जिल्हे? कोणते कोणते? चंद्रपूर, यवतमाळ. लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर कोणता जिल्हा लक्षात ठेवायचा? गडचिरोली. लक्षात ठेवायचं. तुमच्या बाजूने ध्यानात ठेवायचं. सो यवतमाळ जिल्ह्यामधल्या वणी तालुक्यामधला राजूर पट्टा मित्रांनो अतिशय प्रसिद्ध आहे. कुठला? राजूर. राजूर म्हणलं तर कुठं? यवतमाळ. आणि राजुरा म्हणलं तर चंद्रपूर. लक्षात ठेवायचं. राजुरा आलं तर कुठं? चंद्रपूर मधला वरोडा आणि 2 जिल्ह्यामध्ये काय दिसतं आपल्याला? चुनखडी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधलं कोणतं ठिकाण महत्वाचं आहे? वणी. बरोबर आहे का? वणी तालुका प्रत्येकाला माहिती आहे. जर वणी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो म्हणलं कोणत्या जिल्ह्यात? नाशिक येईल का? लक्षात ठेवायचं. नाशिक जिल्ह्यामध्ये वणी सप्तशृंगीचं शहर आहे पण तालुका नाही येतो. ध्यानात राहील. ध्यानात ठेवा. पहिल्यांदा प्रामुख्याने म्हणलं तर चुनखडी. साठे किती महाराष्ट्रात? 9% उत्पादन. आणि जिल्हे म्हणलं तर 3 पहिले महत्वाचे कोणते ध्यानात ठेवायचे? कोणता? यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. तिन्हीच्या तिन्ही लक्षात आले पहिले. याच्यावरती प्रश्न. बाकी चुनखडी म्हणजे काय रे? कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम मॅग्नेशियमच्या दुहेरी कार्बोनेट मधून चुनखडी मिळते. सो चुनखडीचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. लक्षात ठेवायचं. आणि एकूण साठे महाराष्ट्रात म्हणलं तर किती? मग बघा साठ्यांवरती प्रश्न जोड्या लावायला विचारलेला आहे. 1 लाइनरला, सिंगल लाइनरला अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. किती टक्के साठे? मग 11 टाकता आला पाहिजे. किती टक्के आकडा महत्वाचा आहे? 9% आकडा महत्वाचा. बाकी मित्रांनो चंद्रपूर मध्ये लक्षात ठेवायचे तालुके कोणते कोणते? राजुरा आणि वरोरा हे 2 तालुके लक्षात ठेवायचे. गडचिरोली मध्ये सुरंचा आणि अहेरी. नगर मधली मित्रांनो ठिकाणं लक्षात ठेवायची. टुपा आणि कामूर, कंडूर आणि हांडेरावाडी. बघा लक्षात ठेवा. कधी कधी 1 लाइनरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नगर मधले कोणते कोणते ठिकाण आहे? टुपा आणि कामूर. दुसरं महत्वाचं कंडूर आणि हांडेरावाडी. बाकी मित्रांनो धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल, सांगली असेल, या ठिकाणी कनिष्ठ दर्जाचे साठे आपल्याला दिसतात. कोणत्या कोणत्या? धुळे, नंदुरबार आणि पुणे आणि सांगली. पुणे आणि सांगली. बाकी नांदेड सुद्धा ध्यानात ठेवायचं. म्हणजे पूर्व विदर्भाच्या त्या परिसरामधले जिल्हे कोणते कोणते ध्यानात ठेवायचे तुम्हाला इथं? यवतमाळ, चंद्रपूर, तिसरा गडचिरोली, 3, चौथा नांदेड एक लक्षात ठेवायचं. काय? नांदेडमध्ये सुद्धा साठे दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये. सो चौथा म्हणलं तर तिथं नांदेड. आणि इकडे खाली 4 म्हणले तर प्रामुख्याने 1 पुणे, नगर, सांगली 3 आणि प्रामुख्याने वरचे 2 कोणते? धुळे आणि नंदुरबार. परीक्षेच्या दृष्टीने एवढाच पॉईंट महत्वाचा आहे. बाकी चुन्याचा उपयोग कशामध्ये केला जातो रे? रासायनिक उद्योगांमध्ये असेल, कापड उद्योग, लोह शुद्ध करण्यामध्ये सुद्धा वापरतात. कागद उद्योग असेल, खत निर्मितीमध्ये सुद्धा चुनखडीचा उपयोग करतात. आणि सगळ्यात जास्त उपयोग म्हटलं तर कशामध्ये? सिमेंट उत्पादन. कशामध्ये? सिमेंट. लक्षात ठेवायचं. चुनखडीचं रूपांतर कोणत्या खडकामध्ये होतं रे? कोणत्या? आठवते का? मग चुनखडी हा कसल्या प्रकारचा खडक आहे? कसला? गाळाचा. मग या गाळाच्या खडकाचं रूपांतर नंतर कशामध्ये होतं? कशामध्ये? संगमरवरामध्ये होतं. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही सोडवला का तो प्रश्न? तर ध्यानात ठेवायचं. मग चुन्याचं रासायनिक सूत्र म्हणलं तर काय? कॅल्शियम कार्बोनेट. बरोबर आहे का? सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याचे साठे किती महाराष्ट्रात? 9% उत्पादन म्हणलं तर किती? आढळणारे जिल्हे म्हणलं तर यवतमाळ, चंद्रपूर,
गडचिरोली. बरोबर आहे. प्रामुख्याने दुसरा चौथा जिल्हा नांदेड. एकदा नांदेड जोड्या लावायला विचारलेला आहे. वरचे 3 एकही नव्हतं दिला, पण कोण दिला होता? नांदेड. त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं. नगर लक्षात राहील. पुणे, त्याच्यानंतर सांगली आणि धुळे आणि नंदुरबार. इथं कसल्या दर्जाचे साठे आहे? कनिष्ठ दर्जाचे साठे दिसतात, लक्षात ठेवायचं. ओके. सो परीक्षेला खाणींवरती प्रश्न विचारला तर खाणी सुद्धा ध्यानात ठेवायच्या. खाणींमध्ये यवतमाळमध्ये मित्रांनो वणी तालुक्यात मग सिंदोला आहे, चनाका आहे, राजूरवरती परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर परमडोहा आहे, गोराळा आहे, मुकुटवन आहे मारेगाव तालुक्यामध्ये. सो हे मित्रांनो यवतमाळमध्ये सर्वात जास्त साठे चुनखडीचे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसतात? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये? साधारणतः 60% साठे आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातले एकट्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यवतमाळ, लक्षात ठेवायचं आहे. दुसरा महत्वाचा जिल्हा कोणता रे? चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये वरोडा तालुक्यामध्ये आदिवाही स्टेशन जवळ मित्रांनो सापडतात. त्यानंतर पुरुकेपार, कोंडारा, कामागोहड, मर्था, निलजाई कशी नाव आहे? राजुरा तालुक्यामध्ये प्रामुख्याने नारंदा, सांगोडा, अवरपूर, गंगापूर, पाथर्डी आणि पिंपरी या ठिकाणी मित्रांनो ही खनिजं दिसतात, लक्षात ठेवायचं. कोणत्या खनिज? चुनखडीच्या खाणी आहेत. कोणत्या कोणत्या ठिकाणी? बघा कधी कधी बघा याच्यात अजून प्रश्न आहे, पण तुमच्या बाजूने कोणतं लक्षात ठेवायचं? प्रामुख्याने वरोडा आणि राजुरा. नुसतं राजुरा आलं तर कोणता जिल्हा? यवतमाळ. नुसतं राजुरा आलं तर कोणता जिल्हा? यवतमाळ. लूज नाही पडायचं. साठे म्हणलं तर उत्पादन, जिल्हे म्हणलं तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. चौथा नांदेड, तिकडं नगर, पुणे, सांगली आणि वरचे 2 धुळे. चांगल्या प्रतीचे साठी पहिले 3 कोणते ध्यानात ठेवायचे? यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. बाकी नगर मधले प्रामुख्याने ठिकाणं महत्वाची मित्रांनो तुपा आहे, कामूर आहे, कंडूर आहे आणि खांडेरावाडी. बाकी नांदेडमध्ये 3 दशलक्ष टन साठे आहेत. पुणे, सांगली, धुळे, नंदुरबार कमी प्रतीचे साठे आपल्याला दिसतात. म्हणजे जिल्हे इथं तुम्हाला प्रत्येकाला क्लिअर का राहील का ध्यानात? गडचिरोली मधले कोणते 2 तालुके जिथं चुनखडी सापडते? अहेरी आणि सिरोंचा. अहेरी आणि कळलं का? चुनखडी. उपयोग म्हणलं तर कशामध्ये प्रामुख्याने उपयोग? सिमेंट आणि बांधकाम निर्मितीमध्ये वापरलं जाते, लक्षात ठेवायचं. कळलं? चुनखडी उत्पादन म्हणलं तर 9% की 2%? साठे किती? 9%. समजलं प्रत्येकाला? चुनखडी क्लिअर. पुढचं खनिज महत्वाचं खनिज समजलं ना रे? चुनखडी विसरायचं नाही. पुढचं आहे मित्रांनो मायका. कोणतं आहे? मायका म्हणजे काय? बाहेर. मग उसका मायका तेरा सास्ता. मग काय म्हणतात? काय मिका म्हणजे मित्रांनो काय म्हणा ना? काय? अर्भक, अभ्रक. मग काय असतं? लभरक, अभ्रक. काय असतं? सो मित्रांनो 99% उत्पादन आंध्र प्रदेश, राजस्थान आणि झारखंड या 3 राज्यांमधून होतं, लक्षात ठेवा. बाकी आपल्यासाठी प्रामुख्याने म्हणलं तर महाराष्ट्राचा विचार केला असता, जागतिक उत्पादन म्हणजे भारताचा विचार केला असता, जागतिक उत्पादनाचे किती टक्के? 60% उत्पादन भारतामध्ये होतं आणि देशाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे? 15% साठे महाराष्ट्रात आहे. किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे? 15. मित्रांनो याचा वापर म्हणजे याची मागणी परदेशामध्ये, विदेशामध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये होती. बरोबर आहे का? तर याचा वापर केला जायचा मित्रांनो विद्युत रोधक म्हणून. विद्युत रोधक म्हणजे काय? ज्याच्यातून वीज काय होऊ शकत नाही, पास होऊ शकत नाही, असं विद्युत रोध म्हणून याचा वापर केला जायचा. पण आता मित्रांनो उच्च दर्जाचं प्लास्टिक आलेलं आहे. बरोबर आहे का? उच्च दर्जाचं प्लास्टिक आलं का नाही? त्याच्यामुळे मित्रांनो याची मागणी जी होती परदेशामध्ये याला प्रचंड मागणी होती, पण याची मागणी आता काय झालेली आहे? घटलेली आहे. लक्षात ठेवा. अभ्रक आपल्यासाठी महत्वाचा आहे. सो आढळणारे जिल्हे म्हणलं तर पूर्व विदर्भ, गडचिरोली आणि दुसरा महत्वाचा कोणता? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतंय. विद्युत विरोधक आहे आणि विद्युत उपकरणांमध्ये वापरतात. रंग निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक उद्योगांमध्ये भरपूर याचा वापर होतो अजूनही. औषध निर्मितीमध्ये सुद्धा याचा काय केला जातो? उपयोग केला जातो. ध्यानात ठेवायचं. महाराष्ट्रात साठे किती म्हणलं तर 15%. अतिशय महत्वाचे. 15% आपण दुसरं काय बघितलं होतं? काही नाही. काय बघितलं होतं? काही नाही. सो एवढं बेसिक आहे, जास्त काय याच्यामध्ये लक्षात ठेवू नका, ध्यानात राहायला पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर पुढे प्रामुख्याने म्हणलं तर मित्रांनो कोणता आहे रे? जिप्सम. जिप्सम मित्रांनो सायन्स मध्ये बघितलं नसेल तुम्ही अजून, कारण तुमचं सायन्सच नाही झालं. कळतंय? हा नाही बघितलं ना? जाऊ द्या. स्तरीत खडकामध्ये आढळतं. सर्वात मोठे साठे महाराष्ट्रात, भारतात म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात आहे? राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जिप्सम सापडतं. जिप्समचा उपयोग जर बघितला तर सिमेंट निर्मिती, कीटकनाशक, रंग निर्मिती, भांडी आणि साचे किंवा बोर्ड तयार करण्यासाठी. तुम्हाला माहित असेल प्लास्टर ऑफ पॅरिस बघितलंय का? त्याचे साचे बनवतात का? तर मूर्त्या बिर्त्या बनवताना तर प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे मित्रांनो जिप्समच म्हणलं तरी चालेल. कळलं? तर महाराष्ट्रातल्या कोणत्या? पुणे, सिंधुदुर्ग आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. 92% साठे कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान. 92% साठे म्हणलं तर कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? प्रत्येकाला क्लिअर का? इम्पॉर्टंट आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? काय झालं? काय झालं? पूर्वा काय झालं? सर असं नका म्हणू. काय नको म्हणू? का वेगळं म्हणलं का मी? पुढचं लिहा. क्रोमाइट. कोणतं महत्वाचं आहे? क्रोमाइट. परीक्षेच्या दृष्टीने असलेलं महत्वाचं कोणतं आहे? क्रोमाइट. मित्रांनो एकूण साठ्यांपैकी जर बघितलं तर किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे? 10% साठे महाराष्ट्रात आहे. काय आहे? 10% साठे काय आहे? महाराष्ट्रात आहे. लक्षात ठेवायचं. चुनखडी आहे तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्यायचं. काही जास्त नाही, 4 ओळी आहे. नसलं तरी करायचं, काय लोड लागेल. कळलं? आढळणारे जिल्हे मित्रांनो अतिशय महत्वाचे. याच्यावरती प्रश्न विचारलेले भरपूर सारे. कळलं? जिल्हे कोणते कोणते? भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर आणि एक्स्ट्रा झाला रत्नागिरी. इथं ट्रिक वापरताना तुमची आहे ती ट्रिक वापरायची. कोणती? भागो सिंधू नाग आया. बरोबर आहे का? इधर आया बटो नाग रत्नागिरी में. कोणता? भागो सिंधू नाग आया. याच्यामध्ये भा म्हणल्यावर कोणता बघितला होता आपण? कोणता? भंडारा. गो म्हणल्यावर कोणता रे? सिंधू म्हणल्यावर सिंधुदुर्ग. नाग म्हणल्यावर नागपूर. आणि राहिला शेवटला कोणता? रत्नागिरी. तर ते रत्नागिरी फक्त तयार करायचा म्हणजे तुमचं कुठले जिल्हे क्लिअर होतात? कुठले? क्रोमाइट वाले जिल्हे तयार होतात. कुठले होतात? क्रोमाइट वाले. कळतंय का? लिहा. 15%.
तुम्हाला नाही सांगत, त्यांना सांगतो ऑनलाईन. तुम्ही लिहा, तुमचं नाही काय विषय. क्रोमाइट म्हणलं तर किती किती टक्के? 10%. जिल्हे म्हणलं तर कोणते कोणते लक्षात ठेवायचे? भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर, रत्नागिरी. आणि मग प्रश्न बघा, आयोगाने किती प्रश्न याच्यावरती विचारलेत. प्रश्न बघितल्यानंतर अंदाज येईल की अरे याच्यावरती तर खूप सारे प्रश्न विचारलेत, देण्यात राहायला पाहिजे. कळलं? डोलोमाइट आहे, क्रोमाइट नाही, तो डोलोमाइटच. गेला क्रोमाइट. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू मोठ्या प्रमाणामध्ये सापडतो किंवा सापडतं? काय उत्तर येईल रे? क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो असं विचारल्यानंतर उत्तर काय आलं पाहिजे? कोल्हापूर, सोलापूर येईल का? ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती? म्हणजे पर्याय बघितलं तरी उत्तर येईल का? वेगळं बघायची गरज नाही, आताच्या एका मेन्सला येऊन गेलेला. कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट सापडतं? हा तर रिसेंटला आला होता एका मेन्सला, राज्य सेवा मेन्सला. काय उत्तर येतंय? पर्याय बघायची तरी गरज लागते का वेगळं? क्रोमाइट म्हटलं तर काय लक्षात येते लगेच तुमच्या? नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? ब फक्त. नाही तर आता आपण बघितलं तर काय आणणार? मग कुठं सगळ्यात जास्त दिसतं? इथं दिसतं, इथं. यातल्या 2 पैकी उत्तर असणार. कळलं? त्याच्यामुळे अभ्यास करून प्रश्न सोडवायचे, उत्तर सुटतात. काय उत्तर यायला पाहिजे? उत्तर पर्याय 2. मग क्रोमाइट म्हटलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर, रत्नागिरी. क्लिअर का? क्रोमाइट किती टक्के साठे? 10% साठे आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. तर मला क्रोमाइट वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, आणि प्रश्न विचारला तर चुकू नका, फक्त एवढं ध्यानात ठेवा, म्हणजे काम झालं. बाकी काय वेगळं करायची गरज लागत नाही. जिल्ह्यांवरती प्रश्न करायचे बरं बाबांनो. भागवत, सिंधू, नागाया. किधर नागाया हो? रत्नागिरी. बाकी फक्त कन्फ्युज नाही व्हायचं. ती ट्रिक कशाला वापरली? भागवत, सिंधू, नागाया. लोकणीच कशाला वापरली आहे? मॅंगनीजला वापरलेली आहे. कुठं वापरली आहे? मॅंगनीजला वापरली, ते विसरू नका. ठीक आहे. बाकी मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातलं मौनी कुठेतरी स्टार करून ठेवा. तुमच्या नोट्स मध्ये आहे का मौनी? नागपूर भागामध्ये टाका. कोणतं? नागपूर भागामध्ये टाका. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली येथे, कणकवली, जानोली आणि बागदा येथे मोठे साठे आहेत. कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे बघा? मौनी कुठे येतंय? भंडारा जिल्ह्यातलं मौनी. मौनीवरती पेपरला प्रश्न आलेला आहे, कळलं? जोड्या लावाला. त्याच्यानंतर नागपूर मधला टाका, आणि कणकवली प्रामुख्याने म्हटलं तर कणकवली, जानोली आणि बागदा. त्यातलं जानोली लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे जोड्या लावाला. काय? जानोली. खनिज कोणतं आहे? कोणतं आहे? मग जर फक्त खनिज जानोली क्रोमाइट माहित असतं तर आता 2023 ला डिपार्टमेंटला एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न बरोबर आला असता विद्यार्थ्यांचा. कळतंय का? लक्षात ठेवता येईल? काही का देणार? आपल्यासाठी महत्वाचं आहे. पवनी आहे सर, ते कळते आम्हाला, ते पवनी आहे, राहू दे ते पवनी. तर मी मौनी लिहिले ना, आयोगाने मौनी विचारले ना, ते मौनी पण आहे, पवनी पण आहे ते, आणि मौनी पण आहे. लक्षात ठेव. ओके. पवनी ध्यानात राहू दे तुझ्या. पवनी धरण, पवनी डॅम ऐकला असेल ना तू. ओके. सो कोणतं ध्यानात ठेवायचं? भंडारा जिल्ह्यामध्ये मौनी, नागपूर भागामध्ये टाका, आणि कणकवलीमध्ये मित्रांनो कोणती कोणती ठिकाणं महत्वाचे? जानोली आणि बागदा. कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कोणती महत्वाची? जानोली आणि बागदा. जमलं? प्रत्येकाला क्लिअर का? कृषीपार नावाचं ठिकाण कुठे येत होतं? कुठे येत होतं रे? कुठे येत होतं? गोंदिया. लक्षात ठेवायचं. चिखला कुठे बघितलं होतं आपण काल? चिखला बघा, चिखला सुद्धा जोड्या लावून लिहून गेलेला आहे. लिहायचं निकिता मॅडम, म्हणजे नाही ते एक्स्ट्रा लिहायचं. किती 4 ओळी का नाही? महत्वाच्या गोष्टी लिहायच्या जिथं सांगितल्या असतील तेवढं. कुठे होतं चिखला? आठवते का? भंडारा जिल्ह्यामध्ये होतं चिखला. सर्वाधिक साठे म्हटलं तर ओरिसामध्ये आहे. आणि मित्रांनो, यांचा उपयोग जर बघितला तर मौल्यवान खडे यांना पैलू पाडण्यासाठी काच उद्योगामध्ये असेल, पोलाद उद्योगामध्ये असेल, किंवा रंगद्रव्य निर्मिती उद्योग असेल, धातू उद्योगामध्ये क्रोमाइटचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवायचे. एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आढळणारे जिल्हे म्हटलं तर कोणते कोणते? भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि नागपूर. एक लक्षात. भागवत, सिंधू, नागाया, रत्नागिरी. मी लक्षात ठेवा, याच्यावरती मित्रांनो प्रश्न विचारला जातो. जिल्हे महत्वाचे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण? मौनी. दुसरं महत्वाचं मित्रांनो टाका, बरोबर आहे. आणि तिसरं महत्वाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली, अरे जानोली आणि बागदा. विसरायचं नाही. ओके. पुढचं महत्वाचं खनिज आहे मित्रांनो, लिहून घ्यायचं, डोलोमाइट. कोणतं महत्वाचं आहे? डोलोमाइट. डोलोमाइट सुद्धा अतिशय महत्वाचं खनिज आहे. डोलोमाइट म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट. काय? कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट. लक्षात ठेवायचं. बाकी एकूण उत्पादनामध्ये 90% उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी वापरलं जातं, तर उरलेलं खत कारखान्यामध्ये वापरतात. ध्यानात ठेवायचं. आढळणारे जर जिल्हे म्हणलं तर आपल्यासाठी महत्वाचं आहे आढळणारे जिल्हे ते म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच रत्नागिरी आणि कोणते जिल्हे? नागपूर जिल्हे. 3 जिल्हे कोणते महत्वाचे इथं? यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. यवतमाळ, काय ट्रिक करतात? गच येणार करताल? गच येणार. परीक्षेला गच येणार. गच येणार म्हणजे काय? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, काय नागपूर, रत्नागिरी. बघा ना, गच येणार लिहिलं येते का? कसं पण करा, तुम्हाला आलं पाहिजे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरी. लिहिले, काय नाही फरक पडतो. तुला येईल का नाही? मग आलं पाहिजे आपल्याला. इंग्लिश मध्ये केलं तरी चालेल. कळतंय? जीसी वाय येणार. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. चुनखडी इथं सापडत होती का रे?
हा, मग कॅल्शियम कार्बोनेट होतं का? इथं काय फक्त कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट आहे, विसरायचं नाही. मग 3 जिल्हे कोणते कोणते इथं महत्वाचे? यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. एक्स्ट्रा कोणते आले? रत्नागिरी आणि नागपूर. याच्यावरती बऱ्याच वेळा 2-3 वेळा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात आढळणारे जिल्हे. बरोबर आहे का? झालं का? सो एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के साठे? फक्त 1% साठे आढळतात. उपयोग जर बघितला तर मित्रांनो, रबर उद्योगामध्ये वापरतात, खत उद्योगामध्ये वापरला जातं, रासायनिक उद्योग असेल, काच निर्मिती असेल, सिमेंट, रंग निर्मिती उद्योगामध्ये डोलोमाइटचा उपयोग केला जातो. लक्षात ठेवायचं. कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट एकूण साठे म्हणलं तर महाराष्ट्रात किती आहे? 1% साठे. सापडणारे जिल्हे म्हणलं तर कोणते कोणते? सांगा, बोला, सांगा सांगा सांगा. कुठं? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरी. ओके, असाच एक प्रश्न आला होता, पण मित्रांनो त्याचं उत्तर सांगतो. आता एक प्रश्न सोडवा, नंतर वापस आहे. झालं ना? नसेल झालं तर परत येऊ आपण, काय नका टेन्शन. प्रश्न बघा, प्रश्न बघितल्यावर अंदाज येतो. अरे याच्यावर असे प्रश्न आहे, काय तर मग मेन खनिज 3 विचारतात. काय उत्तर येईल रे? खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाइट उत्पादनात महत्वाचे आहेत? काय दिलंय? यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर. बघितल्याबरोबर येते का? येते का? परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं. ओके, इथं सुद्धा काय उत्तर येईल रे? महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या खनिजाचं उत्पादन केलं जातं? एक आहे बॉक्साईट. बॉक्साईट येईल का? लोह खनिज येईल का? लोह खनिज नाहीच्या मध्ये दगडी कोळसा येईल का? डोलोमाइट. इथं कोणता जिल्हा दिसतोय रे प्रामुख्याने? नांदेड. मग नांदेड मध्ये काय सापडतं? काय सापडतं? चुनखडी. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? उत्तर पर्याय 4. समजते का? नकाशामध्ये कुठे काय दिलं तर प्रत्येकाला क्लिअर होईल का? ओके, परीक्षेच्या दृष्टीने आता खालचं सोडवायचं आहे. डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? अमरावती, अकोला, यवतमाळ, रत्नागिरी, भंडारा, जळगाव, नागपूर, नांदेड. काय उत्तर पाहिजे? उत्तर पर्याय 2, यवतमाळ, रत्नागिरी. चुकायचं नाही पोरांनो, आलं पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये. खालचं कोणतं आहे? लोखंडीचे. लोखंडी झालंय. क्रोमाइट कशामध्ये दिसेल मग इथं? क्रोमाइट कुठे दिसते? क्रोमाइट भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. क्रोमाइटची ट्रिक काय बघितली होती? आहे का? ऍस्बेस्टस कुठे? नगर आणि पुणे. ऍस्बेस्टस बघायचं आपल्याला, पण लक्षात येऊ द्या. आता इथं चुनखडी आणि क्रोमाइट दोन्ही झालं. याचं उत्तर काय मला कमेंट मध्ये सांगायचंय. तुम्हाला येते ना उत्तर? मॅंगनीज बरोबर आहे का? भंडारा बरोबर आहे का? ऑनलाईन वाले मॅंगनीज बरोबर आहे का? बॉक्साईट क्लिअर आहे का? कोल्हापूर. मग याच्यामध्ये चुनखडी आणि क्रोमाइट दिले. चुनखडी कुठे येईल? कुठे येईल? पण क्रोमाइट येईल का उस्मानाबाद मध्ये? आहे का? आता यातले 3 करेक्ट आहे, पण आयोगाने या प्रश्नाला काय केलं? हॅश. पण तुम्ही उत्तर निवडताना या प्रश्नाचं उत्तर काय निवडायला पाहिजे? जर तुम्हाला उत्तर निवडायची परिस्थिती आली समजा, सांगा काय निवडता? 3, 1, 4, 2 निवडताल का मित्रांनो? 3, 1, 2, 4 निवडताल. चुनखडी, यवतमाळ निवडताल का नाही? क्रोमाइटचं नंतरचं नंतर बघू. हे इथं चुकल्यामुळे तो प्रश्न ऍड झाला. बरोबर, इथं चुकल्यामुळे काय झाला? हॅश. पण पहिले वरचे 3 करेक्ट आहे का? ते करेक्ट आहे, पण निवडताना काय निवडायचं? मोस्ट करेक्ट आन्सर निवडायचं. भले तुम्हाला जास्त येते क्रोमाइट नाही सापडत उस्मानाबाद मध्ये, पण निवडताना काय करायचं? उत्तर निवडून द्यायचं. नंतर आयोग बघेल सेकंड केला काय करायचं. कळलं? काय उत्तर निवडायला पाहिजे? मग याचं निवडताना 2 निवडायला पाहिजे. एक कसं दाद्या? 2 निवडायला पाहिजे. तुमची चुनखडी काय उस्मानाबाद मध्ये होय? हा, बाकीच्यांची चुनखडी यवतमाळ मध्ये, आणि तुमची चुनखडी चुनखडीच म्हणतोय मी, वेगळं काय म्हणत नाही. कळलं? लक्षात ठेव. अजून एक कुठे गेला? क्रोमाइट झाले ना? डोलोमाइट होता का अजून एखादा? झाले ना डोलोमाइटचे 2-3 झाले ना? क्रोमाइट, बॉक्साइट झालं. समजलं का? चुकायचं नाही. प्रश्न कसा येऊ दे, आता उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं खनिज बघा. बाकी क्रोमाइटचे किती टक्के साठे महाराष्ट्रात रे? सांगा. क्रोमाइट, कायनाइट किती किती? डोलोमाइट. हा, डोलोमाइटचे जिल्हे कोणते कोणते लक्षात ठेवायचे? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरी. समजलं प्रत्येकाला? तुमच्या बाजूने. बाकी रबर उद्योगामध्ये, खत उद्योगामध्ये याचा वापर केला जातो. कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट. म्हणजे जिथं चुनखडी आढळेल तिथं डोलोमाइट दिसते का? दिसते का? तिथं कॅल्शियम कार्बोनेट होतं, इथं कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट. विसरायचं नाही. ओके, डन प्रत्येकाला? पुढे बघा मित्रांनो, पुढचं महत्वाचं खनिज आहे कायनाइट आणि सिलिमानाइट. देशातील साठ्यांपैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे? 2%. तर उत्पादन म्हणलं तर किती मित्रांनो? 15% उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. आढळणारे जिल्हे कोणते कोणते रे? भंडारा आणि गोंदिया. कोणते 2 जिल्हे लक्षात ठेवायचं? काय नाही आलं तर भंडारा आणि गोंदिया. याच्या व्यतिरिक्त वेगळा जिल्हा लक्षात ठेवायचा नाही. या दोघांवरतीच प्रश्न विचारले जातात. कळलं? बाकी हिऱ्यांना पैलू पाडणं, काच उद्योग असेल, रसायन उद्योग असेल, सिमेंट उद्योग असेल, विद्युत उपकरण उद्योग असेल, याच्यामध्ये मित्रांनो कायनाइट आणि सिलिमानाइटचा वापर केला जातो. प्रश्न महत्वाचा आहे जिल्हा. आता हे शक्यतो प्रामुख्याने तुम्हाला जास्त करून करायचे कोणते? 5. त्याच्यामधला पहिला एक म्हणजे मॅंगनीज, दुसरा बॉक्साइट, तिसरा लोह खनिज, चौथा चुनखडी, 5वा क्रोमाइट आणि 6वा डोलोमाइट. एवढे जरी सफिशियंट केले तरी लक्षात ठेवा. पण कायनाइट आणि सिलिमानाइटचे साठे म्हणलं तर महाराष्ट्र कुठे दिसतात? मग भंडारा आणि गोंदिया. 2च जिल्हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर महत्वाचा त्याचा वापर म्हणलं तर हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी. हिरा माहिती ना बाबांनो? कशापासून बनतो आता हिरा? सांगा. हिरा कशापासून बनतो? हिरा दगडी. दगडी कोळसा काय? हा कसला खडक आहे? गाळाचा स्तरीत खडक आहे. बरोबर आहे. त्याच्यापासून काय बनतंय? ग्रॅफाइट किंवा हिरा. विसरायचं नाही. म्हणजे कसला खडक झाला हिरा म्हणलं तर? रूपांतरित. लक्षात ठेवायचं. त्याच्या आकारावरती सायन्स मध्ये प्रश्न आला 360 मध्ये. तो ती कसा आहे? आज कसा आहे? टेट्रा हायड्रो काय? कधीतरी वाचलंय का नाही? जरा चेक करत चला. मी काय सायन्स मध्ये हुशार नाही, पण तुम्हाला अभ्यास करा. हा, काच उद्योग, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग. आपलं म्हणजे ते वाळवंटात शेती असल्यासारखा विषय सायन्स म्हणजे.
हा प्रचंड शेती म्हणजे किती पाणी दिलं तरी रोज पाणी द्यावं लागते, पाणी मुरून जाते आणि कळत काहीच नाही, असा कार्यक्रम येतो. समजलं. हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी काय नाही आणि सिलिमनाईट. त्याच्यानंतर मित्रांनो तांबे. महाराष्ट्रात तांबे आढळतात का? तांबे आडनावाचे लोक नाही. तांबे, हा तांबे म्हणलं तर कुठे आढळतात महाराष्ट्रात? ओनली विदर्भामध्ये मित्रांनो तांबे आढळतं. सो नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तांबे आढळतं. सर्वाधिक उत्पादन म्हणलं तर राजस्थानमध्ये गाळाच्या आणि रूपांतरित खडकांमध्ये आढळतात. त्यांना ठेवायचं. तांब्याचा उपयोग काय केला तो रे? वीज वाहक तारा. बरोबर आहे का? तांब्याच्या तारा असतात का नाही, ज्या चोराय जातात लोक, हा डिब्या फोडताना बघितलं असेल ना, ते का फोडतात? त्याच्यामधल्या काय चोरतात? ते तारा चोरत असतात ना, कारण त्या महाग असतात. सो कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी असेल, बरोबर आहे. त्यानंतर रंगनिर्मिती असेल, नाणी असेल, युद्ध साहित्य असेल, कीटकनाशक आणि भांडी उद्योगामध्ये तांब्याचा उपयोग केला जातो. तांबे असते का आपल्या घरी? तांब्याच्या तारा गळ्यात घालतात का? हातात घालतात का? काही जण घालतात ना. का घालतात ते? उष्णता बाहेर फेकण्यासाठी, बरोबर ना. हा शुद्ध तांब मित्रांनो स्वास्थ्यवर्धक असतं का रे? तुम्ही कधी कधी बघा इतर रस्त्याला तुम्ही पेटत फिरलं तर कुठेतरी ते कांश्यवर्धक थाळी बिळी काहीतरी असतं, त्याच्यावर पाय बी घासतात, बघितलं का नाही? तांब्याची थाळी, त्याच्यावर पाय बी घासल्यावर बरं वाटतं. ती कसं आहे? स्वास्थ्यवर्धक. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितात का रे? पितात का? सो आयुर्वेदामध्ये सुद्धा मित्रांनो प्रचंड मोठं स्थान आहे. लक्षात ठेवा. मिश्र धातू म्हणून सोन्यामध्ये, चांदीमध्ये आणि शिस्यामध्ये याला वापरला जातो. कोणता धातू आहे? तांबे. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त कुठे आढळतो? विदर्भात. आयोगाचा प्रश्न आहे, तांबे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतं? कोकणात आढळतं का? मग पश्चिम महाराष्ट्र आहे का? मराठवाडा आहे का? कुठे आढळतं तांबे म्हणलं तर? विदर्भामध्ये आढळतं. कळलं का ऑनलाईन वाले? परीक्षेच्या दृष्टीने हा वाटी पण असते ना, तांब्याची वाटी असते. आपल्याला लहान कसं वाटी दिसणार ना, वाटीमध्ये तुम्ही मुरमुरे फरसाण घ्यायचे, हा आणि मस्त खात बसायचे का नाही? हा मग काय द्यायचे? पाणी द्यायचे तुम्हाला वाटीत, कोंबड्यासारखं. बरोबर ना. तांब्याची भांडी आपल्यासाठी महत्वाचे आणि स्वास्थ्यवर्धक असते तांबे. लक्षात ठेवायचं. कळलं बाबांनो? बघा क्रोमाइटचे साठे किती टक्के? बरोबर. डोलोमाइट म्हणलं तर किती? कायनाइट. पायनाइट म्हणलं तर चुनखडी 40%. बॉक्साईट म्हणलं तर किती टक्के? 20% म्हणलं तर लोह खनिज. मग मॅंगनीजचे आढळणारे जिल्हे कोणते? बघा डोळ्यासमोर येतात सगळे. बागो सिंधू, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर. बरोबर. बॉक्साईट म्हणलं तर पूर्ण अख्खा चाक्का कोकण येईल का डोळ्यासमोर? आणि 3 दक्षिण महाराष्ट्रातले सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणलं तर जोड्या लावायला येईल का? बऱ्याच वेळा जोड्या लावायला बॉक्साईट आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आहे का बॉक्साईट? अजिबात नाही. त्याच्यानंतर येतं लोह खनिज. लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात कुठे कुठे? नाचग सिंधू, हा मग नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि गोंदिया. लक्षात ठेवायचे. त्याच्यातल्या खाणींवरती लोहार डोंगरी खाण कोणत्या जिल्ह्यात येते? मग पुढे ते पिंपळगाव टेकडी. पिंपळगाव टेकडी म्हणलं तर चंद्रपूर. रेड्डी म्हणलं तर रेड्डी. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपल्या तिथं वेंगुर्ला परिसर आहे, तिथं 2 किलोमीटरच्या बुटक्या टेकड्या आहे. कसल्या टेकड्या? बुटक्या टेकड्या. या बुटक्या टेकड्यांमध्ये लोहखनिज सापडतं आणि जे लोहखनिज आपण कुठे निर्यात करतो? जपानला निर्यात करतो. चुनखडी जर बघितलं तर किती टक्के साठे? 9%. मग चुनखडी महाराष्ट्रात प्रामुख्याने पहिल्यांदा 3 जिल्हे महत्वाचे: यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. त्याच्या खालचा 1, त्याच्यानंतर धुळे आणि त्याच्या खालचे 3: पुणे, नगर, सांगली. बरोबर. तुफा, कन्नूर, कामूर, त्याच्यानंतर खंडेरावाडी. कुठे यायला पाहिजे? हे सगळं पुढे यायला पाहिजे. नगर. राजुरा म्हणलं तर कुठली खाण प्रसिद्ध आहे? राजुरा म्हणलं तर राजूर म्हणलं तर रे राजूर म्हणलं तर यवतमाळ. राजूर म्हणलं तर यवतमाळ. राजुरा म्हणलं तर चंद्रपूर. परीक्षेच्या दृष्टीने क्रोमाइट मौनी म्हणलं तर पवनी म्हणलं तर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर जर मी म्हणलं जानोली तर जानोली कुठे येतं? कुठे येतं? बागदा कुठे येतं? खुर्शीपार कुठे येतं? लक्षात ठेवायचं. खाणी. सुरजागड आली तर कुठे येते? सुरजागड. गडचिरोली म्हणलं तर सुरजागड. विसरता कामा नये. कधी कशा पद्धतीने एवढे आपल्याला आलं पाहिजे. समजलं बाबांनो? जर तांबे म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कोणत्या भागात आढळतं? विदर्भामध्ये तांबे आढळतं. ओके. सो कायनाइट आणि सिलिमनाइट म्हणलं तर फक्त आणि फक्त 2च. कोणते 2 रे? भंडारा आणि गोंदिया. समजलं का प्रत्येकाला? आता मित्रांनो बेसिक झाली. आता महत्वाची गौण खनिज आहे जी छोटी मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. जसं की बेसाल्ट. महाराष्ट्रात कुठे सापडतं बेसाल्ट? सांगा. बेसाल्ट कुठे सापडतं? महाराष्ट्र पठारावरती बेसाल्ट सापडतं. कोणता विभाग वगळता बेसाल्ट सापडतं रे? बोला. कोकण आणि पूर्व विदर्भ. चुनखडी याच्यातला कोणता जिल्हा असेल रे? कोणता असेल? मॅंगनीज वाला कोणता आहे? भागो सिंधू नागाया. बॉक्साईट वाला आणि दगडी कोळशावाला वर्धा. चुकल का? आता कशा पद्धतीने जोडी येऊ द्या. तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे. समजलं का बाबांनो? डोलोमाइट क्लिअर. ओके. त्याच्यानंतर लोह खनिज क्लिअर. बॉक्साईट क्लिअर का? क्रोमाइट. क्रोमाइट वरती पण प्रश्न. आता कायनाइट खनिजासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? आताच्या एका मेन्सला आल्या 2023च्या कालच्या राज्यसेवा मेन्स. कोणतं उत्तर पाहिजे रे? कारण कायनाइट साठी कोणते 2 जिल्हे बघितले? फक्त भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि गोंदिया म्हणलं तर लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला कळलं. खाणींवरती प्रश्न मित्रांनो थेटपणे प्रश्न विचारला तर चुकाय नको. आरकेएन मध्ये कोणतं खनिज सापडतं? लोह खनिज. रेड्डी 15तून काय जातं? बरोबर आहे का? बॉक्साईट महाराष्ट्रातल्या कोकणात सापडतं. राहील ध्यानात. क्रोमाइट महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सापडतं? आठवा बरं. क्रोमाइट म्हणल्यावर लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. विसरल का? भागो सिंधू नागाया. लक्षात ठेवायचं. पुढे फक्त जोडायचं कोणाला? रत्नागिरीला. बरोबर आहे. कायनाइट म्हणलं तर कोणते 2? भंडारा. तांबे म्हणलं तर कोणतं? कोणतं कोणतं रे? हा सोडव बरं. हा आता मेल्सला आला होता. डिपार्टमेंटल PSI प्री 2023. मॅंगनीज, लोह खनिज, बॉक्साईट आणि क्रोमाइट. खतरनाक प्रश्न पण एकदम सिंपल आहे. नीट नीट कोणतं येत आहे?
बॉक्साईट वाली कोणती रे? आता याच्यात जिल्हे आलं तर तुम्हाला ते पण सांगता आलं पाहिजे. उदगीरी कोणत्या जिल्ह्यात आहे? उदगीरी, चिखला, पुढं जानोली, सुरजागड. मग आता खाणी निवडायच्या जोड्या लावायच्यात. लावा खाणी जोड्या. मॅंगनीजची खाण कोणती याच्यात? चिखला. बरोबर आहे का? आपण कोणत्या जिल्ह्यात बघितलं? चिखला, भंडारा. त्याच्यानंतर लोहखनिजाची खाण कोणती याच्यात? सुरजागड. कोणती आहे? बॉक्साईटची कोणती आहे? उदगिरी. कोणती बॉक्साईटची? कोल्हापूर जिल्ह्यातली उदगिरी. आणि क्रोमाइटची कोणती रे? इथं तुमचं क्रोमाइट आता बघितलं का? जानोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जानोली जरी माहिती तर उत्तर येईल का? डला काय यायला पाहिजे मग? दोन. डला दोन, कला 4 आहे का उदगिरी. त्याच्यानंतर बला सुरजागड, लोहखनिज सुरजागड. मग इथलीच लोहार डोंगरी आली होती का पेपरला? आता आली होती. आणि चिखला म्हणलं तर मॅंगनीज. मित्रांनो हा प्रश्न कठीण आहे, कळलं? पण जरी कठीण असला तरी सुद्धा त्या प्रश्नाला बरोबर आहे का तुम्ही टॅकल करण्याची ताकद तुमच्यापर्यंत आहे. आली का आता ती ताकद? प्रश्नात कळतं काय शिकवलेलं? नुसतं बघत का बसू? झालेल्या गोष्टी पण सोडवत चला. पेपर सोडवायच्या, कोणाची टेस्ट सापडली की सोडून काढायची. आपलं जेवढं झालं तेवढं सुटतंय का? 100% सुटेल. लक्षात घ्या. कळलं? अभ्यास करतोय दिसलं पण पाहिजे. नुसतं करायचं नाही. इथं बसायचं, ऐकायचं, जायचं पुढं. काय ऑनलाईन वाल्यांचं तर लिहिलं कार्यक्रम. त्यांना पटलं त्यावेळेस चांगलं हसवलं बिसवलं, खेळवलं बिळवलं की त्यांना ते बरं वाटते. काय तर निघाली कुठतरी. त्यांना काही अडवणार नाही. इथं तुम्हाला एकदा दरवाजा बंद केला बाहेर जाणार का? नाही. तसं त्यांचा डेंजर कार्यक्रम. त्याच्यामुळे बाबांना जे सांगितलं ते तिथं लक्ष देऊन करा. 100% मार्क येणार आहे. आणि येणारा भविष्यातले जे प्रश्न असणार आहे ते खाणींवरतीच असणार आहे. म्हणजे आता जो पॅटर्न म्हणजे तुम्ही आतापर्यंत प्रश्न सोडवले जास्त कशावरती सोडवले? जिल्हा. बरोबर ना? म्हणजे आपण खनिज बघितलं, जिल्ह्यावरती खूप सारे प्रश्न आहे. पण येणाऱ्या काळामध्ये खनिज संपत्तीवरती प्रश्न येतील. ते कशावरती प्रश्न येतील? खाणींवरती. मग डिटेलमध्ये खाणी सुद्धा किमान माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, यातल्याच खाणी परत रिपीट होतील. या खाणी मित्रांनो नुसतं खनिज म्हणून येणार नाही. तेव्हा कळतंय का? आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय? हा काल फॉरेनचा पेपर सॉल्व्ह केला, त्याच्यामध्ये जेवढे टॉपिक झाले त्यात सगळे सॉल्व्ह होते. चांगली गोष्ट सुटणार आहे. मग उद्या प्रश्न मित्रांनो इथं जिल्हा करून देतील. बरोबर आहे का नाही? मग सुरजागड म्हणलं तर तुम्हाला माहित पाहिजे. मग ऑलरेडी सुरजागड येऊन गेली का? तुम्ही मगाशी एक प्रश्न सोडवला त्याच्यामध्ये सुरजागड होती का? होती का बाबांनो? जानोली नव्हता ना? मग जानोली म्हणलं तर माहित पाहिजे कुठे यायला पाहिजे? जानोली, सिंधुदुर्ग. म्हणजे उद्या जोड्या लावायला हे येऊ शकतं. चिखला म्हणलं तर पुढं भंडारा. आणि उदगिरी म्हणलं तर कुठे? कोल्हापूर. म्हणजे भविष्यामध्ये मित्रांनो अशाही बाजूने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण रेडी पाहिजे. कळलं का? उत्तर काय यायला पाहिजे त्याचं? उत्तर पर्याय 4. बघा आता हा सुटतोय का बघा. सिलिका, क्रोमाइट, अभ्रक आणि चुनखडी झाले. चला पटकन पटकन. क्रोमाइट कुठं बघितलं? पुढं क्रोमाइट, मौनी. आलं का तुमचं मौनी? ए पवनी म्हणणार आहे का बाबा मौनी तुझं? हा. अभ्रक म्हणलं तर? अभ्रक म्हणलं तर पुढं सिंधुदुर्गमध्ये होतं काय? आणि चुनखडी म्हणलं तर राजूर पट्टा. मग इथं तुमचा आहे. आणि राहिला कोणता? सिलिका. सिलिका कुठे येते? कासार्डे मध्ये येते. कुठे येते? कासार्डे. बघू आपण त्याच्यावरती. आता बघा इतर मध्ये पहिला आहे सिलिकामय वाळू. काय आहे? सिलिकामय वाळू, ज्याला सिलिकेट सुद्धा म्हटलं जातं. आणि महाराष्ट्रातल्या मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये सापडते ती सिलिकामय वाळू कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडते. कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला जी सिलिकामय वाळू सापडते लक्षात ठेवायचं. आणि ज्याचा उपयोग केला जातो मित्रांनो काचकाम आणि ओतीव कामासाठी केला जातो. कळलं? ओतीव कामाच्या नका लिहू, अजिबात लिहिलं नाही तरी चालेल. कळलं? इथं बघा मी तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल जास्त काही एक पेज फक्त ऍडिशनल ज्याच्यामध्ये चुनखडी क्रोमाइट नसेल ते ऍड करून देतो. तुम्ही तुमच्या पेज फक्त नोट्स मध्ये वापरा. किंवा ज्याला ज्याने नोट्स रंगीबेरंगी लिहिले त्याला लिहायचं असेल लिहा. कळलं? त्याच्यानंतर दुसरा आहे चिनी माती. चिनी माती बघितली का तुम्ही? माती चिनी लावायचे का? ती माती का चिनी? चिनी मातीची बशी बघितली असेल, बरणी बघितली असेल. हा. लोणच्याची बरणी कशाची असते? मग त्याच्यामध्ये तुम्ही हात घालायचे, लोणचं चोरून काढायचे. आई म्हणायचे हात नाही घालायचा, लोणचं खराब होईल. हा. तू कुठूनही आई घालून येतो आणि मग हात घालतो. हा बरोबर ना? माती बिती खेळून यायचा ना तो. तर तसं जमल का? नाही जमणार ना. चिनी माती म्हणलं तर कोणतं? रत्नागिरी. कोणता आहे? रत्नागिरी. आणि दुसरा प्रामुख्याने जिल्हा कोणता आहे? कोल्हापूर. चिनी मातीचे जिल्हे कोणते कोणते लक्षात ठेवायचे? रत्नागिरी आणि कोल्हापूर. राहील का ध्यानात? रत्नागिरी आणि कोल्हापूर ध्यानात ठेवायचा आहे. तो ध्यानात ठेवा. बाकी त्याच्यानंतर आहे महत्वाचं खनिज पराईट. कोणतं आहे? आता हे का करायचं माहितीये का? कधी कधी आयोगाचा मूड बदलला आणि आयोगाला वाटलं वेगळे पण मग याच्या आधी तो म्हणाल की मी काय नाही टाकलंय, मी क्रोमाइट टाकलंय, मी कंटाळलोय, मला काय टाकायचं आता? पराईट टाकायचंय. आणि मग जिल्हे निवडा असा प्रश्न जाऊ शकतो. कोणते कोणते जिल्हे? कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतं. ज्याचा उपयोग मित्रांनो रबर असेल, कागद असेल आणि रंग उद्योगामध्ये होतो. लक्षात ठेवायचं. जसं की तुम्ही पण कंटाळता का नाही? रोज मेसला जेवता 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 कंटाळता का नाही? काय ते रोज जेवायचं? आज काय पाहिजे? चिकन थाळी पाहिजे. काहींना वाटतं फिश पाहिजे मस्तपैकी असं. तळलेले मासे, फ्राय केलेलं चिकन, वरून कांदा बिंदा बारीक बारीक स्लाइस करून ठेवलेला, वरून तांबडा पिवळा रस्सा. ठीक आहे. राहिलं ना? बराईट. हा बस रस्ता पेला ना? तिखट लागलेला दिसतोय तुला. बराईट आपल्यासाठी महत्वाचं. बराईट म्हटलं तर कोणते कोणते जिल्हे मित्रांनो? कोणतं आहे? कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? चंद्रपूर. लिहिलं तर बराईट लिहा आणि तिथं जिल्हे लिहा. लक्षात ठेवायला भविष्यात कधी प्रश्न आला तर येईल. बराईट म्हणलं तर काय आहे? चंद्रपूर. लक्षात ठेवायचं. जिल्ह्याची ट्रिक काय लक्षात ठेवायची? चंद्रपूर. चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी. लक्षात ठेवा. तिथं लिहा ट्रिक्स म्हणून भविष्यात कधी प्रश्न आला. बरोबर आहे? चिनी माती म्हणलं तर मित्रांनो काय लक्षात ठेवायचं? कोल्हापूर, रत्नागिरी. फक्त काय लक्षात ठेवायचं? पूर. सिलिकामय वाळू फक्त कुठे मित्रांनो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? सिलिकामय वाळू. विसरू नका. त्याच्यानंतर जांभा खडक आहे का रे? महाराष्ट्रात जांभा खडक कुठे दिसतो रे आपल्याला प्रामुख्याने?
कोकणामध्ये मित्रांनो काय दिसतो? जांभा खडक दिसतो. संपूर्ण कोकणामध्ये मित्रांनो जांभा खडक दिसतो. सो लाल चिरा बांधकामासाठी उपयुक्त आहे का रे? तुम्ही जर बघितलं असेल हॉटेल असेल रिसॉर्ट असेल ज्याचं बांधकाम प्रामुख्याने कशापासून केलं जाते आता बघा आजही मित्रांनो स्थानिक खडक जरी इथं पठारावरती कोणता आहे बेसाल्ट आहे तरी सुद्धा मित्रांनो कोकणामधून चिरा आणला जातो हॉटेलच्या बांधकामाला आणला जातो ना माहित असेल तर आणतात तर त्या जांभ्या खडकापासून लाल चिरा मित्रांनो काढला जातो. त्याचबरोबर मित्रांनो रंगीत माती सुद्धा निघते. बाकी या मुरमामध्ये लाल पिवळ्या गिरूची सुद्धा कोटर आहे. गिरू माहिती ना? गिरू काय असतं गिरू? हा भिंती लाल करण्यासाठी वगैरे वापरतात. रंगामध्ये सुद्धा गिरू वापरतात बरोबर आहे. सो गिरू आपण वापरतो का? गिरू कशाला वापरतात सांगते? कशाला? किल्ला बनवताना माहिती ना गिरूची माती. तर ही जांभ्या खडकामध्ये दिसणारी आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इल्मेनाइट आहे. कोणता आहे? इल्मेनाइट. आणि खनिज शोधायचा प्रयत्न करू नका तुम्हाला शोधायची गरज नाही. नाहीतर कोणतं खनिज कसं दिसतं चेक करतो. इल्मेनाइट कसं काय गरज नाही आपल्याला येते का ते तसं शोधायला बिदायला चित्र दाखवून येणार आहे का नाही येणार. त्याच्यामुळे फक्त बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कंत मित्रांनो या झाडाच्या खोडांना वाळवी नाही लागावी म्हणून गिरू लावतात. अगदी अगदी बरोबर. त्याला आपण मराठीत काय शुद्ध चिव काऊ कोणता काऊ म्हणतो ना चिव नाही काऊ म्हणतो आठवते ना तोच तो काऊ लक्षात ठेवा. हा इल्मेनाइट म्हणलं तर मित्रांनो पुढे आंब्याच्या झाडाला पण लावतात. सगळ्या झाडाला लावतं मी आंबा पण आला त्याच्यात. हा पोळ्याला पण बैलासाठी वापरतात. बैलासाठी पण वापरतात. बैलाला कलर करण्यासाठी वापरतात. कळलं काय काय पाहिजे? बैल गाडी गाडी खेळायची तुम्हाला बैल जोड पाहिजे का बैलाचा? गॅलियम कोणतं महत्वाचं लक्षात ठेवायचं? गॅलियम मित्रांनो गॅलियम जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये मॅंगनीज धातुकामध्ये सापडतं. मग गॅलियमचे साठा महाराष्ट्रात फक्त आणि फक्त कोणता जिल्हा? हे बघा हे बेसिक आहे. कधी कधी भविष्यातली जोडी मग फक्त गॅलियम देतील फक्त बराईट देतील फक्त देतील सिलिकामय वाळू तर डायरेक्ट उत्तर येईल का? यायला पाहिजे. कळलं का? डायरेक्ट उत्तर यायला पाहिजे. सो गॅलियम कुठं दिसतं? महाराष्ट्रातल्या फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये दिसतं. तेवढं देण्यात. ओके पुढची महत्वाची बघा मित्रांनो इतर आहे झालं ना टंगस्टन. टंगस्टनचा उपयोग कशासाठी केला जातो रे? बल्ब मध्ये केला जातो बरोबर आहे का? विद्युत बल्ब मध्ये मित्रांनो टंगस्टनची तार वापरली जाते. त्याचबरोबर युद्ध साहित्य निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. टंगस्टनला काय म्हणतात दुसरं? वोल्फ्रॅम म्हणतात का? युद्ध साहित्य निर्मितीमध्ये काय केलं तर मित्रांनो वापरलं जातं. टंगस्टनची तार कशासाठी वापरतात? आणखी एक बल्ब मध्ये पण वापरतात. अजून कशासाठी वापरतात? कशामध्ये? युद्ध निर्मिती साहित्यामध्ये पण वापरतात. अजून एक आहे रे स्नायू कापण्यासाठी काय वापरतात? कसली तार वापरतात? प्लॅटिनमची वापरतात का? तुम्ही वाचलेलं असेल त्यामुळे तुम्हाला काय माहिती होतं. पुढचं ऍस्बेस्टॉस. ऍस्बेस्टॉस म्हणलं तर मित्रांनो काय आहे? खनिज म्हणलं तर पुणे आणि नगर जिल्हा. ऍस्बेस्टॉस कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे आणि नगर. मगाशी नगर होतं का जोड्या लावामध्ये? ऍस्बेस्टॉस आलं तर कोणते दोन जिल्हे लिहायचे? पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये ऍस्बेस्टॉस नावाचं खनिज आहे. त्याच्यानंतर व्हेनेडियम बघा व्हेनेडियमचा एकदा ऍग्रीला पेपरला प्रश्न आला होता. कोणते दोन रे? जसं की आपले प्रामुख्याने कोणत्या दोन खनिजांना भंडारा कोणत्या बघितला आपण? कायनाइट आणि सिलिमानाइट. तसं मित्रांनो प्रामुख्याने व्हेनेडियम म्हणलं तर कोणते दोन जिल्हे? भंडारा गोंदिया. तसंच मित्रांनो क्वार्टझाइट म्हणलं तर क्वार्टझाइट म्हणलं तर सुद्धा भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे लक्षात ठेवायचे. संगमरवर आलं तर संगमरवर महाराष्ट्रामध्ये फक्त कुठं सापडतं सांगा लक्षात ठेवा. प्रत्येकाला आलं पाहिजे. कोणता जिल्हा? नागपूर जिल्ह्यामध्ये आढळतं. समजतंय का? करंटसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. कळलं? संगमरवर म्हणलं तर कुठं? नागपूर जिल्हा. कोणता जिल्हा महत्वाचा आहे? संगमरवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणता? संगमरवर हा कसला खडक आहे रे? कशाचं रूपांतर आहे? मग ताजमहल जो बनवला तो कशापासून बनवलाय? कोणत्या खाणीतून काढलेला संगमरवर तो? राजस्थान मधलं मकराना. विसरू नका मकराना महत्वाचा आहे. लाल किल्ल्याचं बांधकाम गाळाचा खडक. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यावरती तुमच्या मागच्या कंबाईनला प्रश्न येऊन गेलाय बेसाल्ट वरती. मागच्या याला प्रश्न विचारला होता. बेसाल्ट खडक मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बांधकामासाठी उपयुक्त आहे का रे? आणि जो पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वत्र आढळतो बरोबर आहे का? सो पठारावरचा स्थानिक खडक म्हणजे बेसाल्ट आणि हा मित्रांनो बांधकामासाठी वापरला जातो. ते सुद्धा काय आहे? खनिजच आहे. त्यानंतर येतो शिरगोळा. शिरगोळा हा रांगोळीचा खडक आहे. कसला? शिरगोळा कशाचा खडक आहे? रांगोळी. कधी रांगोळी काढली का? मग रांगोळी याच्यापासून बनवले येते. पांढरा असतो तो खडक जो रत्नागिरी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतो. लक्षात ठेवायचं. प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्हा म्हणलं तर शिरगोळ्यासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. शिरगोळ्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? कोणता आहे? सिंधुदुर्ग. आणि त्याच्यानंतर मित्रांनो दळण्याची जाती बनवण्यासाठी वापरला जाणारा कुरुंद दगड हा कुठं कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडतो. कुरुंद म्हणलं तर कोणता जिल्हा? रत्नागिरी. दळणाची काय बनवण्यासाठी? जाती. दळणाचं जातं बघितलं का? बाई मी दळण दळी ते नाही तर घाणा लागल्यानंतर तुमच्या लग्नाच्या वेळेस होईल घाणा विना. मग बांगड्या बिंगड्या ठेवायचे त्याच्यावर फोटो बिटो काढायचे. त्यावेळेस आहे. आणि मग ते बाया नाही का हळद हे करतात ना. लगे इमॅजिनेशन मध्ये जायचं नाही. इकडे या शक्ती धरून नाही जर तिकडे गेला तर. कळलं बाबांनो? ही मित्रांनो बेसिक आहे. ही खनिज सुद्धा पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. समजलं का? खनिजांवरती प्रश्न विचारले जातात. शक्यतो राहिलेला जास्त कल म्हणलं तर मॅंगनीज, लोहखनिज, बॉक्साईट, चुनखटे आणि क्रोमाइट यांच्यावरती आणि पाचवा एक डोलोमाइट एक लक्षात ठेवा ज्यांच्यावरती आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाला ती गोष्ट आता क्लिअर झाली असेल. झालं का प्रत्येकाला क्लिअर? फक्त त्यासाठी इथं मित्रांनो जेवढ्या ताकदीने करतात तेवढ्याच ताकदीने नंतर सुद्धा 4 दिवसांनी वाचणं गरजेचं आहे. कळलं? 3 वेळा वाचा. तुमचं कायमचं परफेक्शन येऊन जाईल. वेगळं वाचायची गरज लागत नाही. पण इथं केलं इथं पाठ होते बऱ्याच जणांचं. पण जर तेच 3 दिवसांनी विचारलं तर ते चुकू शकतं का? इथं तेवढ्या ताकदीने करतात पण नंतर विसरून जातात. म्हणून व्यवस्थित करा. समजलं का प्रत्येकाला? इथं खनिज संपत्ती आपल्यासाठी महत्वाचं आहे. लग्न होत नाही पास नाही झालं तर कमांडोला आहे आपला वाट बघतोय नाही तर. त्यासाठी जास्त जोराचे कष्ट करायचे. आणि एक सांगतो मित्रांनो प्रचंड कष्ट करा यश मिळणार आहे. फक्त कसं असतं माहिती आपण करतच नाही बरोबर. बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही मग आपण अपेक्षा होतो की काय मला मिळायला पाहिजे. बरं तुम्ही तुमच्या मनामध्ये डोकून बघा. तुम्हाला तुमचं मन खरं सांगत असते. लगेच मनामध्ये डोकायचं म्हणजे मन खरं आहे का रे? का अभ्यास करते का? ते वळून म्हणते नाही बोंबलं झेडत असते म्हणजे
हा, जिथं चहा प्यायला अर्धा तास नव्हतं घालवायचं तिथं तो बोंबलत 1 तास हिंडत होता. हा, कुणीतरी मग मेस मधून म्हणते तिकडून सॉरी लायब्ररीमध्ये उठते म्हणते असं करते बघा. हा लगेच म्हणते लगेच त्याच्या मागे निघाला. किती वेळ? जिथं 15 मिनिटात चहा पिऊन यायला पाहिजे तिथं किती वाजता? 1 तास घालवतो. मग ते पुस्तक सुद्धा म्हणत असते मालक शेठ कधी येणार आमचे. हा, सकाळी गेले शेठ काय करतात पेन घेतात जिथं वाचायचे तिथं ठेवतात आणि मग ते वाट बघत असते पुस्तकच की आमचे शेठ कधी येणार आणि मग ते उघडणार आणि वाचणार ना. नाही कधी कधी शेठ वाचायला बसतात त्याच पानावरती दिवसभर असतात. शेठचा अभ्यास जोरात असतो. लायब्ररीत बसले सर 12 तास. 12 काय तुम्ही 28 तास जरी बसले लायब्ररीत तरी उपयोग नाही तसं. कळलं? तेवढ्या डेडिकेशननी काम करणं गरजेचं आहे. कळलं का? जर व्यवस्थित केलं तर अजिबात अडचण येणार नाही एवढं लक्षात ठेवा. समजलं का? खनिज प्रत्येकाला खनिज कळली का? प्रश्न सोडवायचे आपल्याला जायचं नाही कुठं अजून शिकायचे भरपूर. सोडवा पेपरला आलेला प्रश्न सोडवा आपल्यासाठी महत्वाचा आहे. सर हे ग्रुपला टाका का? तुमच्या काय आहे ना नोट्स तयार? हा 2-3 नसतील ना लिहिले असतील आता सगळ्या मी टाकेल नका टेन्शन घेऊ. तुमचा ग्रुपच अजून फुल नाही झाला. अजून जॉईन होते पोरं. सिलिकेट म्हणलं काय वापरत असतील रे? काय आताच्या मेन्सला आलेला प्रश्न आहे कशामध्ये वापरत असतील? सिलिका म्हणलं की डायरेक्ट का? सिलिका म्हणलं तर पुढे दिसत रे खनिज. सी फॉर सिंधुदुर्ग. कोणता जिल्हा पाहिजे? त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे जिप्सम. दुसरा कोणता आहे? जिप्सम. जिप्सम म्हणलं तर काय पाहिजे रे? प्लॅस्टर आणि ऑल बोर्ड बनवण्यासाठी. आहे का प्लॅस्टर ऑल बोर्ड बनवण्यासाठी जिप्सम? आता पोटॅशचा उपयोग काय केला असेल? काय पोटॅशियमची खतं असतात का नाही? पोटॅश टाकतो जमिनीत. लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. लाईमस्टोन म्हणजे चुनखडीचा उपयोग सिमेंट कारखाना. चुकल का? काय उत्तर पाहिजे मग? काय पाहिजे? तुमचं 4 सगळीकडे 3 ठिकाणी. मग जिप्सम म्हणल्यावर एकच उत्तर यायला पाहिजे का? सांगा एकच यायला काय पाहिजे का? परत मेसेज करा. आज मी सगळ्यांना जॉईन करून दिल संध्याकाळी दुपारी 3 नंतर. आता करंटचं लेक्चर ते झालं की मी तुम्हाला जॉईन करून दिलाच. ओके 4 काय उत्तर येईल? 4 3 1 2. जमलं का बाबांनो? प्रत्येकाला कळलं का? तुमच्या कळलं पाहिजे ध्यानात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघा मॅग्नीज लोकनीज बॉक्साईट क्रोमाइट हे जुळण का? आता खाण क्षेत्र खनिज झाली तर हे जुळण का असलं? पुढचं सोडवा. सोडवय काही मॅडम वाचा वाचा पटकन वाचा. काही उत्तर काय? 4 किती? पहिल्यात काय बरोबर आहे मॅडम? सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात बरोबर आहे का? भागो सिंधू नागा आहे कधी? दुसरं महत्वाचं बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगडात आढळतं. तांब्यातच आढळते का रे? भंडारा जिल्ह्यातलं मौनी येथे क्रोमाइट खनिजाचं उत्पादन केलं जातं. त्याला म्हणा मौनी मागाचा पवनीवाला. क्लिअर का बाबा तुला मौनी आणि पवनी? हा हा भंडारा जिल्ह्यातलं काय महत्वाचं आहे मग? मौनी का पवनी? क्रोमाइट आलं तर कोण लक्षात ठेवायचं? मौनी. काय ध्यानात ठेवायचं? बॉक्साईट आलं तर कोणता खडक? सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे का? काय बरोबर पाहिजे? अ ब क विधान काय आहेत? बरोबर आहे. अ ब क विधाने काय आहे? बरोबर आहे. उत्तर येईल उत्तर पर्याय 4. कळलं? पुढचा सोडवायचा पटकन पटकन पटकन. उद्याच्या लेक्चर मध्ये ऊर्जा संपलं की लोकसंख्या संपलं की पर्यटन आणि वसाहती. मग महाराष्ट्र संपला भारत. मग भारताचा तगडा अभ्यास करायचा आपल्याला. पटापट उरकायचं आता. कोणतं विधान बरोबर नाही? शिला रसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचं रूपांतर कशात होतंय? काय पाहिजे इथं? संगमरवर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आढळतं? एकच जिल्हा कोणता? मग काय उत्तर पाहिजे? अँथ्रासाइट रूपांतरित खडक आहे. वनस्पतीतून तयार झालेल्या खडकामध्ये खनिज तेलाचे साठे आढळतात बरोबर आहे का? खनिज तेलाला दुसरं नाव काय आहे? इंग्लिश मध्ये शिकवलंय ब्लॅक गोल्ड. मग उरलेले सूर्यकिरण. मग आठवतं ना काहीतरी झालेलं आपलं खडक. डाई खडक शिला रसापासून तयार होतो बरोबर आहे का रे? डाई का कसल्या प्रकारचा खडक आहे? टाकून तरी म्हणलं कोण म्हणलं? उभ्या प्रकारचा खडक आहे. आडवा असतो तो का असतो? जाडी जास्त असेल तर सिल्क सिस्ट. कमी जाडीचा आठवतं का? सिल सिस्ट. बशीच्या आकाराचा बॅथोलिथ. हा घुमटाकार आकाराचा लॅपोलिथ. आठवते का? विंध्यन खडक कोणत्या जिल्ह्यात आढळतो? कोणत्या? आर्कियन मध्ये सापडणारं खनिज. गोंडवानामध्ये सापडणारं खनिज दगडी कोळसा. आठवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. धारवाड म्हणलं तर कोणते जिल्हे? हा आर्कियन म्हणलं तर कोणते जिल्हे? गोंडवाना म्हणलं तर कोणते जिल्हे? जोडा लावला प्रश्न. त्याच्यामध्ये पहिला बघायचं कोणाला? विंध्यन दिसतंय का? विंध्यन म्हणलं तर कोणता जिल्हा लक्षात ठेवायचा? चंद्रपूर. समजलं का? विसरू नका बाबांनो आलं पाहिजे. पुढचा प्रश्न सोडवा. खनिज संपत्तीची क्षेत्रे कोणती मुख्य? बॉक्साईटची अ आणि क. बरोबर आहे का? सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर ठाणे. कोळशांच्या साठ्याकरता ओळखणारा नदी कोरं कोणतं? चला जाऊया पुढं. आपल्यासाठी महत्वाचं आहे. तांबे कोणत्या भागात सापडतं रे? कोणत्या? चुनखडीची सरोवरीय संचयन कोणत्या जिल्ह्यात सापडेल? कोणता जिल्हा? कोणता जिल्हा? नागपूर. आणि तांबे म्हणलं तर मग आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आहे का तांबे? आहे का? आडनावाचे सापडतील पण तांबे सापडणार नाहीत. सोडवा. वरचं सोडवायचं आहे. दिसते का? मी चालवायचं असेल ना? सोडव. उत्तर सोडवायचंय. सिंधुदुर्ग मुंबई गडचिरोली ठाणे. काय उत्तर येईल रे? आता इथं काय दिसतंय सिंधुदुर्ग मधलं? काय दिसतंय? 2 पर्याय गेले का? आता मुंबई मधलं काय दिसतंय याच्यात? पेट्रोलियम. जे आता ऊर्जामध्ये शिकायचं आपल्याला. गडचिरोली मधलं काय दिसतंय? काय दिसतंय? आणि ठाण्यामध्ये औषधी आणि खनिजयुक्त पाणी. आता एक गोष्ट सांगा खनिजच आहे बरं का हे सुद्धा. मग आपल्याला प्रामुख्याने जिथं गरम पाण्याचे झरे तिथं काय दिसतं प्रामुख्याने मित्रांनो? सांगा काय दिसतं? खनिजयुक्त पाणी. जे मित्रांनो कशासाठी उपयुक्त ठरतं? त्वचा रोगांवरती. त्याच्यामध्ये काय असतंय? कोणतं घटक असतंय? सल्फर असते. काय प्रेझेंट असतंय?
सल्फर प्रेझेंट असते, विसरायचं नाही. सो औषध आणि खनिजयुक्त पाणी तुमच्यासाठी काय आहे इथं महत्वाचे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर प्रामुख्याने मीठ सुद्धा एक प्रकारचं खनिज आहे, बरोबर. रासायनिक सूत्र म्हणलं तर सोडियम क्लोराईड. काय आहे सोडियम. मग महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात खनिज दिसेल हे मीठ. कोकणामध्ये दिसेल. कुठं दिसेल बघा, लक्षात ठेवायचं. मिठागरांचा जिल्हा म्हणलं तर सो मीठ सुद्धा काय मित्रांनो एक प्रकारचं खनिज आहे. हे खनिजयुक्त पाणी सुद्धा काय एक प्रकारचं खनिज आहे, लक्षात ठेवायचं. पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, समजलं. त्यांना ठेवा. बाकी राज्यातल्या एकूण उत्पादनापैकी 40% साठा म्हणलं तर कुठे कुठं मँगनीज, हे चुकायचं नाही, आपल्याला आलं पाहिजे. बाकी कोणता धातू जांभ्या खडकात सापडतो, चला प्रत्येकाला आलं पाहिजे. कोणता धातू जांभ्या खडकात सापडतो, काय येईल बॉक्साईट. सिलिका म्हणलं तर कोणता जिल्हा येईल रे मग. मँगनीज म्हणले तर 4 जिल्हे सांगायचे पटकन. भागवत, सिंधू, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. जर लोहखनिज म्हणलं तर 4 जिल्हे, नाचगा, सिंधू, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, गोंदिया. झाले का 5. बॉक्साईट म्हणलं तर अख्खं कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातले 3, सातारा, सांगली. डन का प्रत्येकाला. तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे. कोणतं खनिज आर्कियन खडकात सापडतं, कोणतं. चुनखडीवाले 5 जिल्हे सांगता येईल का. चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, धुळे, नंदुरबार. खालचे 3 कोणते, पुणे, नगर, सांगली. चांदी सापडते का महाराष्ट्रात. बाकी मित्रांनो लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये चांदी म्हणजे प्रामुख्याने चांदीचे दागिने बनवण्याचा पार्क म्हणजे सिल्वर पार्क डेव्हलप होते कोणत्या जिल्ह्यात. कोल्हापूर. कोणतं ठिकाण, हुपरी. कोणतं ठिकाण, हुपरी. तिथे कुठेतरी साईडला हुपरी सिल्वर पार्क. पेपरला प्रश्न जाऊ शकतो, महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर रेती बंदरातून काय जाते रे, लोहखनिज. काय जाते, हे ते लय वेळा आले, याचा काही विषयच नाही. ओके. इथं या ठिकाणी मित्रांनो खनिज संपत्ती चॅप्टर क्लिअर झालेला आहे. बाकी सोन्याचे साठे महाराष्ट्रातल्या चंद्रपूर आणि पूर्व विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आहेत, पण त्याचा खर्च बरोबर आहे हा मित्रांनो त्याच्यापेक्षा निघणाऱ्या उत्पादनापेक्षा जास्त आहे. म्हणजे 10 रुपयाचं सोनं निघणार, खर्च 100 रुपये. अशा पद्धतीचा खर्च असल्यामुळे तो प्रामुख्याने दिसत नाही. चॅम्पियन श्रेणीमध्ये सोनं सापडतं, ते महाराष्ट्रात नाही पण कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं. कोणती गोल्ड फील्ड प्रसिद्ध आहे, कोलार. कोणती, केजी बघितलंय का. मग कोलार गोल्ड फील्ड लक्षात ठेवायचं. कावेरीचं पाणी तिथं जातं, लक्षात ठेवायचं आहे, कळलं. हा. चार्जिंग संपली आणि लायब्ररीमध्ये चार्जिंग पॉईंट जवळ नाही, मग टीपी जवळ असेल एखादी बघा तिथं. चला पुढचा चॅप्टर आहे खनिज संपत्ती. निकिता मॅडम नंतर करा, राहिलेला मग थोडंच राहिलंय. झालं खनिज संपत्ती. आता ऊर्जा संपत्ती. कोणता, ऊर्जा संपत्ती. किती वेळ रे, जायचे का. जा ना मग, जा लवकर जा. तुला महत्वाचं काम ना, तुला आपली सही करायची राहिली. आता ते मध्ये 5 झाले, एखाद्या विद्यार्थ्याची सही राहिली राज्यपालांची, त्याच्यामध्ये जावं लागेल पहिलं. सही राहिली ना, अवघड होईल कार्यक्रम, कळलं. मग प्रामुख्याने ऊर्जा म्हणलं तर कशापासून ऊर्जा मिळते तुम्हाला. पैसे कोण सांगतो का. माणसाला ऊर्जा कशामुळे मिळते, कोळशापासून. कशापासून, अन्न खाल्ल्यानंतर माणसाला काय मिळते, ऊर्जा मिळते. तशी ऊर्जा मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची, बरोबर आहे का. ऊर्जा महत्वाची ना. मग ऊर्जा संपत्तीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने मग जलविद्युत ऊर्जा असेल, औष्णिक विद्युत ऊर्जा असेल, अणु ऊर्जा असेल, त्याच्यानंतर पवन ऊर्जा असेल, त्याच्यानंतर सौर ऊर्जा असेल, या संदर्भामध्ये प्रश्न असतात. इथं प्रश्न जे विचारलेत मित्रांनो ऊर्जा संपत्तीवर, प्रामुख्याने सगळ्यात पहिला दगडी कोळसा तुम्हाला महत्वाचा आहे, बरोबर आहे का रे. ऊर्जा साधनांमध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे, दगडी कोळसा. आता दगडी कोळशामध्ये असणारं मित्रांनो जे काही कार्बनचं प्रमाण आहे त्याच्यावरून दगडी कोळशाचे किती प्रकार पडतात रे, किती प्रामुख्याने प्रकार पडतात. मुख्य प्रकार म्हणलं तर 4. कोणते प्रकार महत्वाचे, 4 प्रकार. कोणते कोणते 4 प्रकार आहे सांगा. पहिला कोणता, कोणता, अँथ्रासाइट. दुसरा महत्वाचा, दुसरा कोणता, भारतात सर्वाधिक आढळणारा, जगात सर्वाधिक आढळणारा कोळसा म्हणजे बिट्युमिनस. कोणता आहे, तिसरा कोणता रे, कोणता आहे, लिग्नाइट. आणि चौथा म्हणलं तर पीट. 6वा म्हणलं तर 5वा कॅनल. कोणता महत्वाचा आहे, कॅनल. म्हणजे कधी कधी मित्रांनो याच्यामध्ये असणारं कशाचं प्रमाण, कार्बनचं प्रमाण. कसल्याचं प्रमाण, कार्बनच्या प्रमाणावरती मित्रांनो हे प्रकार ठरतात. हा कोळसा जर बघितला तर पहिला कोणता आहे, सर्वात उच्च प्रतीचा कोळसा अँथ्रासाइट. दुसरा मित्रांनो बिट्युमिनस. तिसरा म्हणलं तर लिग्नाइट. चौथा आणि 5वा. आता याच्यामध्ये मित्रांनो आयोगाचे आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न आहे ना नुसत्या दगडी कोळशाचे याच्यावरती विचारले, कळलं का. किती प्रश्न, 4 प्रश्न, 4-5 प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न सब वन लाईनरला विचारलेत की या खनिजाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने मित्रांनो काय आहे, बरोबर. आता प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला सापडेल. होतं 1-2 प्रश्न. कोणता कोळसा उत्कृष्ट दर्जाचा कोळसा आहे हे बघा. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो, कोणता, अँथ्रा. 1 नंबर बरोबर येईल का. 2 नंबरचा कोणता असेल मग याच्यामध्ये बघा. तुम्ही अल्फाबेटिकली जरी गेला, ABLP होतं का बरोबर, ABL. मग तुम्ही अल्फाबेटिकली मित्रांनो जरी गेला तुमच्या 12 खडीनुसार 26 खडीनुसार तरी बरोबर येते, बरोबर आहे का. काय उत्तर पाहिजे, अँथ्रा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे, तोच कोणता आहे. आता हा झाला सब वन लाईनर प्रश्न. हा कधी पण येऊ शकतो. म्हणजे तुमचं जर हे असेल चांगलं नशीब, आपण तुमचंच नाही जगाचं नशीब चांगलं असते, कारण हा प्रश्न सगळ्यांना येण्यासारखा आहे का नाही, अँथ्रासाइट. पण याच्यामध्ये कसे प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणानुसार चढता क्रम किंवा उतरता क्रम. चढता क्रम म्हणलं की उतरता म्हणलं तर तो लावता आला पाहिजे. अँथ्रा, ब्युट्यू, लिग्नाइट, पीट आपल्यासाठी महत्वाचं. समजलं काय बेसिक, त्याला ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे जर साठे बघितले तर साठे कुठे दिसतात रे, कोणता, पूर्व. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणलं तर कोणता, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया. लक्षात ठेवायचं जास्त करून नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली. वर्ध्यामध्ये सुद्धा आहेत काही साठे आहेत, कळलं. तर परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो दगडी कोळसा अतिशय महत्वाचा आहे. दगडी कोळशावरती प्रश्न विचारतात. जसं मित्रांनो महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं रे,
कोयना. खोपोली कोणतं आहे? जलविद्युत केंद्राची सुरुवात भारतामध्ये जर बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा झाली होती 1897 ला. कधी झाली होती? 1897 ला मित्रांनो. सिद्रापोंग नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे? सिद्रापोंग, जे मित्रांनो येतं दार्जिलिंगच्या पायथ्याला. कुठे येतं? दार्जिलिंग नावाचं गाव बघितलंय का? दार्जिलिंगचं काय प्रसिद्ध आहे? भारतातलं पहिलं जीआय टॅग उत्पादन म्हणलं तर कोणतं आहे? कुठे येतं? आसाम की पश्चिम बंगालमध्ये येतं? हा, ते लक्षात ठेवायचं, नाही तर काही गडबडीत आणून देतो. दार्जिलिंगच्या पायथ्याला मित्रांनो सिद्रापोंग नावाचं गाव आहे. 1897 ला इथं खऱ्या अर्थाने पहिली जलविद्युत प्रकल्पाची सुरुवात आहे. कळलं? छोटासा जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला होता? कुठे झाला सुरू? सिद्रापोंग या ठिकाणी. बरोबर आहे. हाच मित्रांनो छोटासा होता, छोटंसं केंद्र होतं. पण पहिला जर देशातला कार्यान्वित झालेला म्हणलं तर पहिला जलविद्युत केंद्र कोणतं आहे? शिवसमुद्रम. कोणतं आहे? शिवसमुद्रम हे देशातलं पहिलं काय आहे? जलविद्युत केंद्र आहे, लक्षात ठेवायचं. आणि मग महाराष्ट्रातलं पहिलं म्हणलं 1915 साली, तर ते कोणतं आहे? खोपोली. कोणतं आहे? खोपोली आहे. जर सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला म्हटलं तर तो कोणता आहे? कोयना. कोणता आहे? मग सातारा जिल्ह्यामध्ये कोयना आहे. तुम्हाला माहित असेल हेळवाग जवळ मित्रांनो ते धरण बांधले, ते जलाशयाचं नाव शिवाजी सागर. बरोबर आहे की नाही? तिथे जे जलविद्युत केंद्र बांधण्यात आले ते म्हणजे कोयना, आणि ज्याच्यापासून मित्रांनो महाराष्ट्राला काय मिळते? वीज मिळते मोठ्या प्रमाणामध्ये. लक्षात ठेवायचं जलविद्युत. तसं पवन ऊर्जा प्रकल्पांचं सुद्धा आहे. महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प म्हटलं तर कोणता आहे? जमसंडे देवगड. कोणता आहे? जमसंडे देवगड. मग त्या जमसंडे देवगड मग भारतामध्ये सगळ्यात जास्त पवन ऊर्जा प्रकल्प म्हटलं तर कोण? हा, सगळ्यात जास्त स्थापित क्षमता कुणाची आहे तर ते सुद्धा म्हटलं तर कोण? ते जिल्हे राज्य उद्यापासून आपण लेक्चर मध्ये बघू. सो उद्या होईल तो लेक्चर ऊर्जा संपत्ती, आणि उद्या संपेल बघा. त्याच्यामुळे उद्या जास्त वेगामध्ये पण पटापट फक्त लक्ष द्यायचं, कारण याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा खूप सारा आहे. क्लिअर? उद्या भेटूया. धन्यवाद. काळजी घ्या आणि अभ्यास करा. धन्यवाद. औष्णिक पण बघायचं, सगळंच बघायचं. जा आता पटकन जा. जागा मोकळी करा, तोपर्यंत आत येऊन देऊ नका दुसऱ्यांना. हा हा. कोणत्या नोट्स? सर ज्योग्राफी टेस्टचं डिस्कशन घेणार काय तुम्ही? कोणत्या टेस्ट सर आहे रोहित? टेस्ट सिरीजचं मीच घेणार ना. भूगोल मीच घेणार.